हा मंगलाचरणाचा अभंग आहे. हा अभंग कुणाचा आहे सांगायची गरज नाही, कारण ज्या वारकऱ्याला हा अभंग माहित नाही त्याला वारकरी म्हटलं जात नाही. कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे की वारकऱ्यानं नित्यनेमानं हरिपाठ करावा आणि हरिपाठानंतर म्हणावाच लागणारा, म्हणावा नव्हे म्हणावाच चकारार्थी शब्द आहे, म्हणावाच लागणारा हा अभंग आहे. हरिपाठाच्या 27 अभंगामध्ये जो सार ज्ञानोबारायांनी भरलेला आहे तो सगळा सार तुकोबारायांनी या अभंगामध्ये भरलेला आहे. वारकरीच काय बिगर वारकऱ्यांना सुद्धा हा पाठ असणारा अभंग आहे. तुकोबाराय तुम्हाला सोपं साधन परमात्मा प्राप्तीचं सांगत आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपी, कारण माणसाला अवघडच बरं वाटत नाही. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे, प्रत्येकाला सोपं असं वाटतं आणि म्हणून सोपं साधन सांगले. नामसंकीर्तन साधन पै सोपी, जळतील पापी जन्मांतरीचे साधन सोपं आहे. फायदा किती मोठा आहे. एका जन्माची नाही अनंत जन्माचे पाप नाहीसे करायचं सामर्थ्य या अभंगामध्ये, या नामामध्ये आहे. काही करावं लागतं, काही करायची गरज नाही, काही सायास करावी लागत नाही, कुठं जावं लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. स्वतः भगवान परमात्मा चालून आपल्या घरी येत असतो, एवढं सोपं साधन आहे. काही श्रोत्यांच्या महाराज मग काय करावं, काही नाही म्हणले, तुम्ही जिथं असाल तिथं ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, बोलवावा नव्हे आळवावा. बोलवणे वेगळं, आळवणे वेगळं. अंतःकरणापासून त्या परमात्म्याला आळवावा लागतो. काही श्रोते म्हणजे मग नेमकं आम्ही काय म्हणावं. जो मंत्र तुकोबारायांना प्राप्त झाला मिळालेला आहे तोच 12 अक्षरी मंत्र आपल्याला सांगितले. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ म्हणजे क्षण आणि क्षण त्या परमात्म्याचा मंत्र आपण जप केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. महाराज अनेक साधनं आहे, तुम्ही हे साधन सांगताय यातून तो देव मिळणार म्हणजे तुकोबाराय म्हणतात अनुभव आहे म्हणून सांगतोय, तरीही लोकांचा विश्वास बसत नाही. आणि म्हणून तुकोबारायांना शपथ घेऊन सांगावं लागलं की याच्यापेक्षा जगात परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन दुसरं कुठलंही नाही. या विना अनेक असता पै साधन वाहत असे आन विठोबाची शपथ घेऊन सांगितलं हे एकच साधन एवढं सोपं आहे, कारण याला कुठलंही सायास लागत नाही. न लगती सायास जावे नंतरा, सुखे येतो घरा नारायण. तरीही लोक हे साधन करत नाहीत. सोपं असून करत नाहीत. का करत नाहीत त्याचं कारण शेवटी तुकोबाराय सांगतात. हे साधन सोपं आहे, पण हे साधन करून परमात्मा प्राप्ती करण्याकरता माणसानं शहाणं होणं गरजेचं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतसे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पांडुरंगा करो प्रथम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरी काय जातो म्हणून समागते तिष्ठंदमानंद कंदपुर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ओम नमो ज्ञानेश्वराय. वारकरी बरेच भक्त मंडळी जीवनार्थ आपलं जीवनाचा चरितार्थ चालावा म्हणून जंगलामध्ये डोंगर दऱ्यामध्ये आपण राहणारी माणसं आहोत.
पण कुटुंबाच्या संगोपनाकरता काही गाव सोडून मुंबईमध्ये राहत असतात. मुंबईमध्ये भगवंताची कुठंतरी या जगाच्या पाठीवर आपण जगायचंच आहे, पण त्या परमात्म्याची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपण बाहेर कुठेही असलो तरी सुखी जीवन जगत आहे. त्या परमात्म्याचा सोहळा करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून सगळं व्याप बाजूला टाकून हे 7 दिवस सगळे मुंबईवरून सुद्धा इथं हजर राहतात. सुंदर असा जवळजवळ 50 गाठत आलो आपण. 49वा हा सोहळा सुरू आहे. त्यातून आपल्याला लाभलेलं जे गुरुवर्य विश्व वारकरी शिक्षक विश्वंभर बाबा वारकरी संस्था आणि या संस्थेचे जे गुरुवर्य देशमुख महाराज आहेत त्यांची कृपा, त्यांचे असणारे विद्यार्थी आणि आपल्या गावातील सगळे भक्त मंडळी यांच्या समुदायामध्ये सुंदर असा सोहळा पार पडत आहे. अशा सोहळ्यातील पहिल्याच दिवसाचं, कारण पुढे पंचपक्वान 5 दिवस मिळायचे आहे, पण पहिली पंचवान जेवण कधी चांगलं असतं. पंचपक्वान आपल्याला खाण्याकरता अगोदर पत्रावळी पुढ्यात यावी लागते. म्हणून गुरुवारची पत्रावळी टाकायचं काम आज आहे. उद्यापासून पंचपक्वान मिळणार आहे. जे माझ्याकडे काम भगवंतानं सोपवलेलं आहे त्या परमात्म्याचा तुकोबाऱ्यांचा हा माल म्हणून इथं आलेलो आहे. जो माल तुम्हाला देणार आहे तो त्यांचा आहे, तुम्ही त्याचा स्वीकार करायचा आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हाला परमात्म्याच्या नामस्मरणाचा सोपा मार्ग सांगत आहेत. का सांगत आहेत? कारण आपण जीवन जगत आहे ते कलियुगामध्ये, आणि कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपलं जीवन हे संसारी आहे का परमार्थिक आहे? हो, संसारी आहे. कारण पारायणामुळे आपण परमार्थाकडे वेळ दिला आहे. नाही, बाकीचा सगळा वेळ आपला प्रपंचामध्ये, म्हणजे आपलं जीवन संसारी आहे. आज जीवन जगत असताना आपण संसारामध्ये जगतो का मंदिरामध्ये? संसारामध्ये. आज जीवन जगत असताना संसारा करता जगतो का मंदिरात देवा करता? संसारा करता. आज जीवन जगत असताना संसारामुळे जगतोय का देवामुळं? जगतोय कुणामुळं? आणि जगतोय कुणा करता? आहे का खऱ्याला? पडेल का पाऊस? ज्या परमात्म्यामुळांचं जगणं चालू आहे त्या परमात्म्या करता ज्या दिवशी आम्ही जगायला चालू करू त्याच दिवशी आपल्या जीवनामध्ये खरंच सुख अनुभवायला मिळतं. कारण परमात्म्या करता जीवन जगायचं, कारण त्या परमात्म्यानं तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये त्या परमात्म्या करताच जन्माला घातलेला आहे. दान दिलेले आपले उपकार आहे. का भगवंताची भक्ती करायची आहे? त्या परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घालत असताना भगवान परमात्म्यानं काहीतरी यातना सहन केलेल्या असाव्यात. ज्या परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातले, एकट्यालाच घातले, असे कितीतरी जीव जन्माला घातले जेणे हे विश्व निर्मिले. महर्षी देवाचे संस्था केले, 21 वर्गाचे धरले सत्ता मात्र आपल्या. एकट्या भगवंतानं जगत निर्माण केलं. जगत निर्माण केल्यानंतर त्या भगवंताने विचार केला, एवढं मोठं जगत मी निर्माण केले, मला ओळखणारा, मला जाणणारा, माझं नाव घेणारा कुणीतरी असावा. कुणाला वाटलं? देवाला. आणि का वाटू नये? देवाला असं का वाटू नये? आपल्यावर तपासायचं. 500 रुपये वर्गणी दिली तर पत्रिकेत माझं नाव यावं, आम्हाला वाटतं का नाही? 500 दिल्यावर वर्गणी नाव, बोर्डात नाव यावं वाटतंय, तर मग अख्खं जग ज्यानं निर्माण केलंय त्याला वाटत नसेल माझं नाव कुणीतरी घ्यावं? ह्याची जाणीव आहे निज स्वरूपात.
पूर्वी केली श्री अनंते निज मायेची या सत्ते केली बहुत शरीरी. देवानं मायेला हाताशी धरलं, अनेक जीव निर्माण केले. किती? 83,99,999 जीव अगोदर निर्माण केले. पण जे निर्माण केले ते कसले होते माहितीये का? एकी केली खेचरी, एकी केली भूचरी, एकी केली जलचरे, चर्याचरे ती एकी. काही खेचर प्राणी, काही भूचर प्राणी, काही जलचर प्राणी निर्माण केले. याच्यात कोण कोण बसतात? झाडं, वेली, किडा, मंगी, पशु प्राणी, कुत्र, मांजर, दगड, गोटे, मनुष्य देह सोडून बाकीचे सगळे जीव अगोदर निर्माण केले. पुन्हा देवानं सगळ्यांच्यावर नजर टाकली. एवढी लांबड आपण जन्माला घातली, पण त्यातला एकही जीव त्या परमात्म्याचं चिंतन करणारा नाही. ऐसे देखून या सृष्टीते सुख न वाटे देवा ते. देवाला सुख वाटलं नाही. आणि का वाटावं? का वाटावं? आपल्यावरच तपासायचं. प्रत्येक गोष्ट आपल्यापासून सुरुवात करायची. जग सुधारायचा प्रयत्न करायचा नाही, आपण सुधारा, जग आपोआप सुधारेल. आपल्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. एखाद्या बापाला एखादं पोरगा आहे, 22 वर्ष वयाचं पोरग झालं, लग्नाला आलेलं आहे, त्याचं लग्न करायचा बाप विचार करतोय. अशा हाताखाली आलेल्या पोराला जर एखादा बाप म्हणला बाळ जीवन झाले, एक वैरणीचा भिंडान, ती पोरग जर बापाला म्हणला तर तुम्ही कोण सांगणार? बाप जर म्हणला अरे मी तुझा बाप आहे, पोरग जर म्हणला तर कशावरून? त्याला उत्तर आहे. स्वतःच पोरग बापाला बाप मानायला तयार नसेल, बापाला बरं वाटत? कधीच वाटणार नाही. तसं देवाला झालं. हे जीव निर्माण केलेत मी, आणि ते मलाच ओळखायला तयार नाहीत. आणि तुम्ही तपासून बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला? आपल्या अंधारी नगरीमध्ये कुत्र आहे का? कुत्र आहे? कारण कुत्र नाही असं गावच आहे. मग कुत्र ही जात तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेले. कुत्र्याला पाय असतात 5. किती असतात? 4 आहे का इकडं? मला वाटलं जिल्हा वेगळा म्हणलं वेगळा आहे का कोणाला? आमच्याकडे पण 4 आहे. सगळं का 4च आहे? खात्री करायसाठी 5 म्हणतात. जागे आहेत का झोपले? आणि जागे असणार, काही खात्री करायची गरज नव्हती, जागे असणार. कारण ह्या वर्षी वेळ बदलली. आपण सत्वगुणी वेळ पकडलेली आहे. कारण 9 ते 11 ही रजगुणी वेळ, आणि त्या वेळेमध्ये अन्न हे रजगुणी, 2 रजगुणी एकत्र आल्यामुळे 50% स्नायू शिथिल होतात, आणि म्हणून 50% कीर्तन कळत नसतात. म्हणून यावर्षी 7 ते 9 केले. पहिला दिवस आहे त्यामुळे 8 ते 10 होईल. खरं पर्व काळ आहे, आणि ही संधी चांगली आहे. कारण ही झोपेची वेळच नाही, झोपेची वेळ नाही, सत्वगुणी. आणि हे कीर्तन संपल्यानंतर जे असतं ना, ते प्रसाद असतो. आणि कीर्तनाच्या असतं ते पंगत, कीर्तनाच्या अगोदर असणारी पंगत, आणि कीर्तनानंतर प्रसाद घडतो बरं का. आणि कीर्तनाचा सार त्यात भरला जातो. सत्यनारायण कथा झाल्यावरच प्रसाद मिळतो. थोडा असं नाका, पण तो प्रसादच. तो शिरा कोण म्हणत नाही त्याला, का? सत्यनारायणाचा सार त्यात भरला जातो. तसं कथेचा सार भरल्यामुळे तो प्रसाद घडत असतो. म्हणून रजोगुणी नाही, सत्वगुणी वेळ आहे. कुत्र्याला पाय 4. कुत्र ही जात या जगात कुणी निर्माण केली? कुत्र निर्माण कोणी केलंय? देवानच केलं या. पण कुत्र्याला देव कळतो का? काय देव देवळात आहेत, द्या सोडून. काय देव रस्त्याकडे आहेत, मसोबाला मंदिर आहे, उघड्यावर. तिथून एखादं कुत्र जात असेल, कुत्र्याला कळतं का हा देव आहे? ते तिथं जाऊन काय करतं मी सांगायची गरज नाही. आकाशमार्गे एखादा कावळा आला, वेताळाच्या डोक्यावर बसला, कावळ्याला कळतं का हा देव आहे? ते त्याला रंगवल्याशिवाय राहत नाही. म्हैस तलावाला पाणी दाखवाय आपण घेऊन चाललो. म्हशीच्या अंगावर तांबवा गोचड्या झाल्या असतील, रस्त्याकडेला 4.5 फुटी वेताळाचं पाषाण असेल, तर म्हैस तलावाला जाता येता त्या वेताळाच्या पाया पडते आणि काय म्हणते? माझ्या तेवढ्या तांबवा कमी होऊन द्या. पाया पडलं का अंग घासत? अंग घासल्याशिवाय राहणार नाही. वेताळा उतार होऊन पडला तरी चालेल. अहो, तिला जाणीवच नाही. देवाने विचार केला, हे जीव निर्माण केले मी, खरं ते मलाच ओळखायला तयार नाही. ऐसे देखून सृष्टी ते सुख न वाटे देवाती. आणि मग मानवी प्रकृती ते आदरे बहु निर्मिली. सगळ्यात शेवटी भगवंताने हे मॉडेल सुधारित आवृत्ती, आदरानं म्हणजे प्रेमानं जन्माला घातलं. सुधारित मॉडेल जन्माला घातलंय खरं, पुन्हा देवानं चिंतन केलं. हे सुधारित मॉडेल आपण जन्माला घातलंय खरं, पण हे सुद्धा त्या जातीवर जाणार नाही. कशावरून? त्या जाती म्हणजे कुठल्या? कुत्र्याच्या म्हणा. कारण कुठल्या? देवाची जाणीव. देवाची जाणीव कुणाला नसते, एवढं कळलं तरी बास. हे सुद्धा त्या जातीवर जाणार नाही. कशावरून? चिंतन केलं. आणि चिंतन करावं बरं का, सगळ्यांनीच करावं. सुंदर काकडा केलाय, सुंदर व्यासपीठ चालवले, सुंदर हरिपाठ केलाय, सुंदर कीर्तनाचे साथ केल्या. दिल त्या खोलीत झोपले, वाढन ते खाल्ले, दिल ती पाकिट आणि नारळ घेऊन गप घरला गेले. तरी पण पुढल्या वर्षी व्यासपीठ चालक बदलत असतील तर व्यासपीठ चालकानं चिंतन करायचं, आपण कुठं तर कमी पडलो. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मंडप चांगला आहे, दिल त्या भाड्यात 8 दिवस सेवा केल्या, तरी पण पुढल्या वर्षी मंडपवाला बदलत असतील, मंडपवाल्यानं चिंतन करायचं, आपण कुठं तर कमी पडलो.
वेळेत पेरणी, वेळेत भांगलं, वेळेत औषध फवारणी केले तरी सुद्धा गुंट्याला 2 टन अवरेज पडत नसेल, शेतकऱ्यानं चिंतन करायचं आपण कुठं तर कमी पडलो. कीर्तन सगळ्या पाया पडताना सगळीच म्हणतात सुंदर कीर्तन झालं, सुंदर कीर्तन झालं, सुंदर कीर्तन झालं. पुढल्या वर्षी तारीख नसेल तर महाराजांना चिंतन करायचं आपण कुठं तर कमी पडलो. दुसऱ्या नाराज व्हायचं नाही, हे न सांगितलं असेल ते न सांगितलं असेल. आपलं चिंतन करायचं, परिवर्तन घडतं. देवानं केलं म्हणून सांगतो. देवानं चिंतन केलं, 84 लक्ष योनी जन्माला घातल्या, त्या जर आपल्याला ओळखत नसतील बहुतेक आपणच कुठं तर कमी पडत असावं. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं चिंतन केलं, लक्षात आलं आपण कुठं कमी पडलो. आपल्याला जाणण्याची जी शक्ती आहे, आपल्याला जाणण्याचं जे ज्ञान आहे, ते ज्ञानच आपण या जीवांना न दिल्यामुळे ते जीव आपल्याला ओळखत नसावे. हे देवाच्या लक्षात आल्यावर सगळ्यात शेवटी भगवंतानं बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. देवाला जाणण्याचं ज्ञान या मनुष्य देहात भरलं म्हणून या जगतामध्ये एकमेव हा मनुष्य देह. देवे दिला देह भजना भजना गोमता दिला. तो या झाला फाटा बाधिकेचा, त्याला संसार बाधिका लागली का लावली. हे लावलेलं दुःख नाही, येताना आणलेलं नाही. जन्माला येताना कुणी बायका पोरं ढोरं गोरं गाडी बंगला जमीन जुमला काही संघ आणलेलं नाही. रिकाम आलेलो आहे आपण, रिकाम. ज्या परमात्म्यानं जन्माला घातलंय, घालत असताना आईच्या उदरामध्ये 5 महिने रक्तामासाचा नुसता गोळा असतो. 5व्या महिन्यामध्ये भगवंताने याला जीवाचं दान दिलं. कशावरून? 5व्या महिन्यात ह्याची हालचाल चालू होते. 5व्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात नव्हतं, आईच्या उदरातल्या कॅलेंडरात 5व्या महिन्यात जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. 6वा 7वा महिना 2 महिने देव आमच्या समोर बसलाय आणि रोज थोडा 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 मांसाचा गोळा चिकटला. हात पाय कान डोळे नाक ही इंद्रिय जोडली. किती महिन्यात? अवघ्या 2 महिन्यात. किंमत किती आहे? 72 कोटी. 72 कोटीची दौलत 2 महिन्यात दिल्या. कधी याचे चिंतन आम्ही केलंय का? 72 कोटी मला माहित नाही बरं का, डॉक्टरांच्या हिशेबानं पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत ह्याला जेवढे पार्ट आहेत, हाड असेल, मांस असेल, रक्तवणी, पांढऱ्यापेशी, तांबड्यापेशी, किडनी असेल, डोळा असेल, दात असेल, टोटल किंमत 72 कोटी. जगाच्या पाठीवर अजून कुठल्याही डॉक्टरला या देहामध्ये जीव भरता आलेला नाही. म्हणून जीवाची किंमत ह्या धरलेलीच नाही. चौघांच्या खांद्यावरनं जाणाऱ्या ज्याला आम्ही वंशाचा दिवा म्हणतो, तो आपलाच वंशाचा दिवा ज्याला ड्युटी लावून पिटवणार आहे, ती पेटवायचं भांडवल 72 कोटीचं आहे. फुकट दिले, फुकट. 4-2 लाख घेतले टेबला खाली. बरं 72 कोटी आहेत का नाही तपासून बघा. हातच्या काकणाला आरसा कशाला? एक दात बदलाय गेलं तर डॉक्टर 12,000 घेतोय. 3 हेलपाट घालायला लागते. मग एका दाताची किंमत 12,000 असेल. असं दात किती दिल्यात? 32. आणि दुधाचं पटल्यालं पहिलं जाऊन डबल आल्या. 4 लाख रुपये देतं, 2 डोळे काढून द्या. कोण तयार आहे? म्हणजे 2 डोळ्याची किंमत 4 लाखापेक्षा जास्त असेल तर अख्ख्या देहाची 72 कोटी असेल का नाही? कुठं तर 25 लाखाचा बंगला बांधताय, पैसे संपलं की आणि 3 लाखाचं कर्ज काढतंय. रत्नागिरी, देवगड, इकडे महाबळेश्वर 3 ट्रक चिऱ्याच्या इटा आणतंय आणि बंगल्या भोवतून 10 फुटावर कंपाऊंड. का भिताड घातलेलं नाहीत? त्याला कंपाऊंड कशासाठी? ते म्हणतंय भटकी कुत्री आत युनिट म्हणून. मग 25 लाखाच्या बंगल्याचं आम्ही एवढं सायास करत असेल तर 72 कोटीच्या बंगल्याला कंपाऊंड नको का? कसा बी नसला पाहिजे. फुकट दिलं म्हणून ह्याचं महत्व आम्हाला कळत नाही. कधीतरी ह्याचा बरं ह्याला कंपाऊंड घालायचं, मग काय चिऱ्याची इट खांद्यावर घ्यायची का? एक तुळशीची माळ काय, एका माळाचं वजन इथं एवढं तरी आहे का? बरं इथंच का घालायचं? इकडे पगळ जागा आहे का नाही? त्या इमारतीचं गेट हित आहे, त्या गेट मधनं काहीही आता जाऊ शकतं, इमारत नसायला लागते. म्हणून ही सुरक्षित ठेवण्याकरता एक तुळशीची माळ घालायची. 72 कोटीची दौलत दिली, पूर्ण केली. 8व्या महिन्यात देह पूर्ण झाला जातो बरं का. आणि पुन्हा 8व्या महिन्यात या देहाला बुद्धीची दैवता गणपती विराजमान झाले बुद्धीमध्ये. आणि 8व्या महिन्यात ह्या जीवाला कळतं. कशावरून? छत्रपती राजांना कळलं घोड्यावरती कसं बसावं. कुणी शिकवलं? दादोजी कोणी नाही गेले.
आई साहेबांनी असंही यातना सहन केलं. आई साहेबांनी शिकवलं. सांगत होते आई साहेब, मला कळते राजे, या अवस्थेमध्ये मी घोड्यावरून फिरणं बरोबर नाही, कारण तुम्हाला ह्या यातना सहन होत नाहीत. पण राजे, ह्या यातना सहन कराव्या लागतील. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून रात्रंदिवस तुम्हाला डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागेल आणि हे स्वराज्य स्थापन करावं लागेल. हा 8व्या महिन्यात आईने शिकवलं. म्हणून राजे राजे झाले म्हणायचं माझा आपण टाळ वाजवतो. अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये कसं जायचं, अभिमन्यूला गर्भामध्ये कळालं होतं. म्हणून आपल्याला कळतं. तिथं देव आमच्या समोर बसल्यानं आम्हाला शिकवतोय. तुला हा जन्माला घातलाय माझ्या नामासाठी. तुला हा जन्माला 9वा, 8वा आणि 9वा महिना 2 महिने शिकवतोय. 9वा महिना झाल्यावरचे 9 दिवस फरक वाढवून येतो बरं का. दिवाळीला येतं का नाही फरक, बिल उसाचं वगैरे असं येतं. दिवाळीला नोकरी करणाऱ्याचा बोनस येतो, ते फरक असतं वर्षाचा. तसं 9 महिन्याचे 9 दिवस फरक वाढवून येतात. वरच्या 9 दिवसात आपला जीव देवाला सांगतो. देवा एकतर जीव गुदमरलाय, विठ्ठल एक चोहोकडे, नाकी तोंडी क्रमिकिडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कवना पडे सांगावे. जीव गुदमरलाय भगवंता. इथं हमाम रिक्सोना साबण नाही, उषा कंपनीचा फॅन नाही, टीव्ही चॅनल काय भानगड नाही. कुकर मध्ये बटाट उकडाव तशी अवस्था झाली या. आणि त्या 2 महिने झालं तुझं एकच कीर्तन ऐकतो या. तुला जन्माला घातलाय माझ्या नावासाठी, तुला जन्माला घातलाय हे सांगणं बंद कर. आमच्या बुद्धीमध्ये फिट्ट झाली. आणि आता काय कर, एक वेळा कर आम्ही वचन दिले. आणि मग भगवंताने ही 2 बोट आमच्या माकड हाडावरती स्पर्श केली, ढकललं. म्हणून जन्म झालेल्या लहान मुलाच्या माकड हाडावरती 2 डबरे असतात. तिथं भगवंताचा स्पर्श झाला. बाहेर आल्याबरोबर घोटाळा असा झाला. येताची तुझी कर्मजाड मान अडकली, गळ्या भोतून वारसा तेढा. त्यातून बाहेर येताना असताना असह्य यातना सहन कराव्या लागतात. आणि त्या यातना सहन करताना आम्हाला आतल्या परमात्म्याचा विसर पडतो. बाहेर आल्याबरोबर देव आम्हाला विचारतात, आठवतंय का बघ, आत असताना मला वचन दिलं तस तुझं भजन करीन. हे म्हणते कवा कवा. बाहेर आल्याबरोबर कलीच वार अंगाला लागले तशी लबाडी चालू झाली. आत सोहम बाहेर कोहम. 5 दिवस देव विचारतो, तरी आम्ही वचनाला बांधील राहत नाही. देवाला वाईट वाटलं, फसलो गडे आपण या जीवाला जन्माला घालून. मग देवानं काय केलं माहितीये का, आता या जीवाला मोकळं ठेवायचं नाही. कोणी ठरवलं? देवाने. आता या जीवाला मायेच्या बंधनात अडकायचं. मग आदिमाया शक्तीला बोलवलं. आदिमायाने विचारलं, देवा का आठवण काढली? काही नाही आई साहेब, आम्ही या मृत्यू लोकामध्ये एक मनुष्य देह जन्माला घातला. बरं मग आमच्या नामासाठी जन्माला घातला. बरं मग आज आमच्या कामासाठी उपयोगाला याला तयार नाही, लाबाडीला आलाय. आदिमाया शक्ती म्हणजे मला का बोलवले? तुम्ही एकच काम करा आई साहेब, त्या जीवाच्या जीवनामध्ये संसार रूपी कर्म लिहून या, म्हणजे संसारामध्ये ठेच लागल तेव्हा तरी माझा दरबार त्याला आठवल. आणि मग 5व्या दिवशी आदिमाया शक्ती येते. तिला आम्ही सटवाई म्हणतो. त्या सटवाईनं 5व्या दिवशी आपल्या संचित कर्मामध्ये संसारूपी कर्म लिहून गेली. म्हणून आज आपण संसार भोगतोय ना, कर्मण्यवादी कारस्ते. आपण त्या संसारूपी कर्माचे अधिकारी आहोत. 5वीला पुजलाय, टाळता येत नाही. आणि जो संसार आमच्या 5वीला पुजलाय तो कसला आहे? दुःख बांधवडे
वर्षापासून 13-14 वर्षाच्या पोराला उद्या काय खावावं चिंता आहे का? काही चिंता नाही, मनमुरादपणे ती खेळत असतं या. अहो, ज्याच्या डोक्यावर अक्षदाच पडलेला नाही त्याला बायकोला साडी आणली पाहिजे, पोराला कपडे, गरज आहे? अक्षदाच टाकतात ना इकडं, काय काय भागात फारका टाकतात, काय काय भागात फुलं टाकतात, दगाड अजून कुठं टाकलेलं नाही, अक्षदा टाकतात. मग अक्षदा कशाच्या झाडाला लागतात माहित आहेत ना? आपण कोकणात राहतो त्यामुळे माहित आहे आपल्याला. जरा थोडंफार पाऊस जास्त असते. अक्षदा ज्या बाबळीत झाडा लागतात ना, नाही ना, कशाच्या? भाताच्या झाडाला. भातात झाड तुम्ही आम्ही बघितले, बांध घातलेली असतात, पाणी साठतं त्यात, पाऊस पडल्यावर त्यातून भात मानवर काढतं. असं सोयाबीन पिकत नाही बरं का. पाणी साठलं की सोयाबीन मरतो, भुईमुग मरतो, घेवडा मरतो. भात मात्र पाण्यात सुद्धा ताटमानानं जगतं. किती पाणी होते, 2.25 महिने ताटमानानं पाण्यात राहून जगतं. पण 2.25 महिन्यानं जेव्हा त्याला भाताची लोंबी येते त्यावेळेस ते 2.25 महिने ताटमानानं जगलेल्या भाताला वाकवतं. आणि तेच तांदूळ या मस्तकावर पडल्यावर 25 वर्ष ताटमानानं जगलेलं मुंडकं त्याच दिवशीची वाकतंय, मरच तर काही वर निघत नाही. कारण तांदळाचा स्वभाव आहे वाकवणे. एवढा दुःख रुपये, एवढेच कळून घ्या किती दुःख रुपये. आणि त्या संसारामध्ये आमचा शोध चालू आहे सुखाचा. पत्ता चुकलेली माणसं आपण आहोत. आड रानानं धावायला लागलो, पत्ता चुकलेली माणसं आपण आहोत. सुख कुठं आहे हेच कळत नाही आणि आपण चुकीच्या जाग्याला सुख. हे बघा, तुमच्याकडे पद्धत आहे की नाही माहित नाही, आमच्याकडे पूर्वी पद्धत होती बरं का, जावई गुतवणे. तुमच्याकडे होती का? जावई गुतवणे म्हणजे काय माहितीये का? जावई गुतवणे म्हणजे लग्न झालं की पहिल्या वर्षी जावयाला आपल्या घरी बोलवून आणायचा आणि वडाच्या झाडाच्या मोठ्या मुळीला 3 दिवस बांधून घालायचं. तुमच्याकडे होतं का? नाही? मग आमच्याकडे पण नाही. जावई गुतवणे म्हणजे लग्न झालं की पहिल्या वर्षी जावयाला वाकळ शिवून द्यायची पूर्वीची पद्धत होती, त्याला जावई गुतवणे म्हणतात. आता ही वाकळ कळत नाही लोकांना. दुनिया सगळी पोकळ झाली संस्काराच्या बाबतीत. त्यांना वाकळ कळणं अवघड आहे. गोधडे आल्या, ब्लँकेट आले, दुपटी आली, शिलाई मशीनवरले टाकायची. लांब लांब टाका असायची, त्याला शिलाई मशीनवर फुटाफुटावर लाईन मारलेली असायची. अहो, दिवसभर जर पोरग पाऊ विकणारं, गाडी विकणारं गाडीवर दिवसभर फिरतं या, आणि दिवसभर फिरल्यामुळं गाडीवर किका मारायची सवय लागल्यामुळे ती झोपत सुद्धा किका मारतं बघा. पडली वळण इंद्रिय असं कळा. मला सांगा, त्या गोधडीला वापरलेली साडी नवी का जुनी? जुनी साडीला एखादं गोल पडला असेल, ह्याच्या पायाचा अंगठा त्यात अडकला आणि ह्यानं जर किक मारली तर कापड कोपऱ्यापर्यंत फाटल. अशा वाकळत कितीही किका मारू दे, कापड जागा सोडत नव्हती, कारण टाकच तेवढ्या जवळ असायची. हाताने घातली, कापड जाड, सुई जाड, त्याला सुई पण वाकळची, दोरा पण वाकळचा बरं का. 8-9 पदार्थ जाड असायचं. आणि ती टाकं घालताना मागणं कापड हातात धरून सुई दाबायची, चिमटीत धरून हिसका मारायचा. मग एक आजीबाई जावई गुतवत होती, म्हणजे वाकळ शिवत होती. आणि वाकळ शिवत असताना रानाकडे बघत बघत शिवायला लागले. रानाकडे म्हणजे मळ्यात मक्का केलाय त्याच्याकडे नव्हतं, कोल्हापूरच्या पहिलवान रानाकडे, टीव्हीतल्या रानाकडे बघायच्या नादात टाकं घालायला लागली. त्या सुईचा दोरा सपत आलेला आजीबाईला कळला नाही आणि त्या रानाकडे बघत बघत सुईला चिमटीत पकडली ना, असा हिसका मारल्यावर मागचा दोरा मागच राहिला, हातातली सुई पुढे जाऊन पडली. सुई हातातून पडली, काम थांबलं. वाकळ बाजूला साली शोधाशोध चालू झाली. तेवढ्यात एमएससीबीची कृपा झाली, लाईटच गेली. आजीबाईला दिसायचं बंद. कार्यकर्त्यांना माहित होतं हिची काय गॅरंटी नाही खाजगीकरण असल्यामुळे. कार्यक्रमात घोटाळा होऊ नये म्हणून जनरेटर आणून ठेवला होता. हँडल मारला, जनरेटर जाऊन झाला. मंदिरात लाटले, स्पीकरचा आवाज आजीबाईच्या कानावर गेला. आजीबाईने दरवाजा बंद केला, डायरेक्ट मंदिर गाठले. मंडवात येऊन रिकाम्या जागेत फिरायला लागली. चौकदार सांगतात, आजीबाई बसणं कुठेतरी मागं जागा आहे, तिकडं जागा आहे, इथं जागा, कुठं तरी बसणं एका जागेला. ती म्हटली, मी काय बसायला आली का? आणि मग कशाला आलीच? माझी सुई शोधायला. पडल्या कुठं? गुडकाय कुठं लागल्या? मांडवात. सापडत नाही. आजीबाईला विचारलं, आजीबाई पडली कुठं? म्हणली घरात. हिथं का शोधताय? लाईट आहे म्हणून. सत्ता सपल्यावर ताडपत्र्या झाडून सुद्धा मिळणार. पत्ता चुकलेली माणसं आहे आपण. खरं सुख कट आहे तेच आपल्याला कळत नाही. आणि त्या संसारामध्ये आम्ही सुख शोधाय, दुःखरूपी संसारात सुख शोधायला लागलो. जेव्हा सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, मग माणसं पंचांगवाल्याकडे जातात, जाणकाराकडे जातात, महाराजाकडे जातात आणि सांगतात, चारी बाजून पैसा येतो खरं महाराज, कशाला कशाचा मेळ लागना. असं का होतंय? चारी बाजून पैसे मेळ का लागत नाही? वर मग कुठं चुकलंय लक्षात घ्या. मला एक सांगा, पती हा परमेश्वर, हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही? म्हणून तर कपाळाला कुंकुम तिलक लावले, गळ्यात मंगळसूत्र घातले, हातात चुडा भरलेला आहे. पती हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला रोज आम्ही माती चारली, संसार सुखाचा होईल? तुम्ही म्हणणार महाराजाची गुळी चुकल्या का काय? दुपारी निघून आले घरात, गुळी विसरून आलं का काय? आम्ही काय मालकाला माती चारतोय का? मला माहित नाही काय चालतंय. मला सांगा, पूर्वी चपाती भाकरीची जर कणिक मळायची असेल तर तव्यात मळायची का कढईत मळायची का घमिलेत मळायची? हो, कणिक कशात मळायची? परात आत्ता आली घरात. पूर्वी
काटवट पितळेची का तांब्याची? हा, लाकडाची. लाकडाच्या काटवटीला 2 कान असायचे. काय ती कीर्तनाला जायची होती? नाही. मग तिला कान का ठेवले होते? पायात पकडण्यासाठी. आता काटवट राहिली नाही. आता परात आली घरात, घरात आलेल्या परातीला कान आहे. मला काय त्याचा अनुभव नाही. तुम्ही सांगा मला, कणिक मळताना पायाचा अंगठा परातीच्या आत का बाहेर? आतच ना. मनाला विचारा तुम्ही, पाय धुवून बसत असाल कणिक मळा, आणि जर कणकीचा गोळा असा परातीत फिरवला आणि पायाला टेकला, माती चारली का नाही? संसार सुखाचं वरून कुठे चुकले लक्षात घ्या. जुनी माणसं शाळा कमी शिकली होती, कारण साधना अशी वापरायची, कुठलाही दोष घडू नये, कुठलाही दोष. आणि मग जातात लोक ज्या जाणकाराड, मग ज्याच्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे सांगतात लोक. कोकणातल्या देवाचा राग आहे, 4 पायाचा बळी द्या, 2 पायाचा बळी द्या, उलट्या पकाचा द्या, नारायण नागबलीचा विधी करा, पितृशांतीचा करा, ग्रह शांतीचा करा. माणसं करत नाहीत असे नाही. नाना साधनांच्या केल्या कटपटा, परित्यानं पोती याची दारवंटा. माणसं साधना करतात, करत नाही असे नाही, पण ती परमात्म्याकडे पोहोचत नाहीत. आडरानानं दुनिया धावायला लागली, आणि ही कुणी विचार केला संतांनी, ही जर अशी आडरानानं धावत राहिली तर एक दिवस ही बुडणार. कारण बुडत आहे जन नदी खेळोळा येतो कळवळा, म्हणून या संतांना त्याचा कळवळा आला. कुठंतरी यांना योग्य मार्ग धावला पाहिजे, आणि योग्य मार्ग धावण्याकरता ते संत महात्मे इथवर आले. महादेवाडीतनं आल्यात का मेढ्यातनं आल्यात? आम्ही वया कुठवासी एक निमित्त मात्र उभा आहे, तर तुकोबऱ्यांना डोळ्यासमोर घ्यायचं. त्यांचं येणं वैकुंठातून कशासाठी आलो? याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भाईवर तया. भगवान परमात्म्याच्या अस्तित्वाची खूण ऋषीमुनीने लिहून ठेवली, जशीच्या तशी सांगण्याकरता आणि तुमच्यांची गारणं भगवान परमात्म्यापर्यंत पोहोच करण्याकरता. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका, असे महात्मे तुकोबार आहे. इथं आले बघतात प्रत्येक जण आडरानंद धावायला लागले. तुकोबारांनी विचारणारे कशासाठी पळापळ चालू आहे? प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, अवघ्या सुखासाठी. मार्ग वेगवेगळे, कोणी शेतीत सुख येते, कोणी नोकरीमध्ये, कोणी दुकानधंद्यामध्ये, कोणी वाहन धंद्यामध्ये, कोणी चोऱ्या करण्यामध्ये. काही लोक चोऱ्याच रात्रंदिवस करतात. चोरी करण्याचा हेतू काय आहे? मार खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून चोरी करतात का? नाही, त्यांचा हेतू तोच आहे, संसारी जीवनात सुख मिळावं. कोट्यान कोटी मार्गाने दुनिया रानभरी झाली, रानभरी. बरोबर मिळतंय का सुख? समाधान मिळालं? मिळत नाही. कशावरून ठरवायचं? जळान जाग्या गेले तरी माणसाची धडपड थांबलेली नाही. त्यावरून ओळखायचं की अजून सुख आणि समाधान मिळालेलं नाही. महाराज म्हणले, अरे एवढी धडपड करायचीच गरज नाही. तुम्हाला सुखच हवाय ना, सुख नको असणारा, ज्याला वाटतंय मला सुख नसावं, दुःखच यावं, त्यानं बोट वर का. हाय कोण असं? या जगाच्या पाठीवर एका कुंती मातेला सोडलं तरी या जगात कुणीच नाही दुःख मागणार. फक्त कुंती मातेनं दुःख मागितलं का, तेव्हा तू परत कधी येशील, तू आठवण काढशील तेव्हा. मग आम्ही आठवण कधी काढणार? दुःख पडल तेव्हा, संकट येईल तेव्हा. माणसाला संकट आले देवाची आठवण होत्या. कुठल्या तर गावाला निघाले, गावात आमुशीची रात्र आहे, अंधार किर्र आहे, दाट झाडे आहे, त्यात स्मशान आहे, आणि त्या स्मशानाजवळ गाडी आली, आणि तिथं आल्यावर त्याला स्मशान आठवलं. आपण आता स्मशानभूमीजवळ आलोय, आठवल्याबरोबर त्याच्या मनात भीती निर्माण झाली. मग तिथं स्मशानात अंधारात आले की ह्याच्या तोंडात जप चालू झाला, राम 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 राम. कधी? संकट आल्यावर. स्मशानाजवळ अंधाऱ्या रात्रीमध्ये अमावस्या दिवशी आलं की मला लगेच तोंडात चालू आहे, जप चालू आहे, राम 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 राम. कुठवर? गावाच्या कडचा पहिला लाईटीचा डांब असतो. एकदा का लाईटीचा डांब आला, त्याचा जप चालू होता, राम 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 राम. डाबा खाली आलोय, राम तेरी गंगा मैली हो गई. बदललं, मंत्रच बदलला. ही अवस्था आहे. संकट आलं की आठवण येते आम्हाला. संकट आले की आपल्याला दुःख नको आहे. प्रत्येकाला वाटते यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हावं. संसारा जीवनामध्ये सुखी असं वाटते, म्हणून प्रयत्न चालू आहेत. महाराज म्हणले एवढं सायस करायची गरज नाही. तुम्हाला देवच सुखच पाहिजे ना, फक्त सुखासाठी एक काम करा, आपला तो एक देव करून घ्यावा. ते नेविने जेव्हा सुखनो, हे देवाला आपलं सकरा. कशाला धडपड करताय? ते म्हणले देवासाठी तर सायास चालल्या. हे सायास चाललंय देवासाठी. कोण सांगत की सायास आम्ही केल्या,
देवासाठीच केली. महाराज म्हणजे एवढं करायची गरज नाही, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये भगवान परमात्म्यासाठी एवढी सायास करायची गरज नाही, कारण कलियुगात देव मिळवणं सोपं झालंय. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. सोपा झालाय देव मिळवणं कलियुगात. संत महात्म्यांच्यामुळे सोपं झालेलं आहे. एवढी सायास करायची गरज नाही. तुम्ही करत नाही असं नाही, भक्ती करतात माणसं, अनेक सायास करतात, विधी करतात. खरे ही साधनं करून ह्या विधीनं सध्या कलियुगात देव मिळत नाही. का मिळत नाही? दोष घडतात, दोष. साधना आपण करत नाही असं नाही, करतो, पूजा करतो, सगळं करतो, खरं या साधनेनं आम्हाला हल्ली कलियुगात देव मिळत नाही. मला सांगा, सगळ्याकडे आता लई लांब आपण जायत नाही, एकच विधी बघून आपण लगेच पुढे जाऊ. सत्यनारायण विधी करता का तुमच्याकडे? सत्यनारायण विधी घरामध्ये प्रत्येकाच्या कधी करता? कुठल्या महिन्यात? श्रावण महिन्यामध्ये. कुठल्या दिवशी? सोमवारी. श्रावण महिन्यात सोमवारी. आता सगळ्यांनी कथा ऐकलेली माणसं आपण आहोत. सत्यनारायण कथेत कुठं असं वाक्य आलंय का 5 अध्यायामध्ये श्रावण महिन्यातल्या सोमवारी सत्यनारायण करावा? कुठलंही वाक्य नाही. असं वाक्य आहे बरं का, ज्या दिवशी तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल त्या दिवशी करा असं लिहिलंय. पण माणसांच्या डोक्यात एकच ख्याल, श्रावण सोमवार. श्रावणात सोमवार किती हो? खचून 4च, 5 चुकून येतात. अधिक मास येईल त्या वर्षी फक्त 5, नाहीतर 4 सोमवार. आता मला सांगा, आमच्या गावातलं सांगतो, आमच्या गावात घर 400, भटजी 1, आणि एका सोमवारी किती घर वाटणीवाली त्या 400तली? 100. ती एक पूजा करते, ती तिघ मागं बसलेले असतात. बुवा लगत आमचं बुवा पण म्हणते करूया तर 4थं महिन्यातलं सायकलिंग येते. बुवा मी निम्म काम हलकं केलं, रांगोळी काढल्या, चौरंग मांडल्या, केळी बांधल्या, साडी घातल्या, कळत ठेवलं, तामण ठेवलं, कृष्णात ठेवून चालूया. भटजी म्हणते निम्म काम हलकं झालं, तुमचं साहित्य बाहेर घ्या, त्यावर आलोच. त्याच्या कॅरेजवर बसते. मळ्यात पहिला मळ्यात जाते, 2 किलोमीटर मळा. मळ्यात गेल्या सायकलीनं उतारल्याबरोबर सायकल मालक, घर मालक पोरासनी बोलवते, चिंट्या पिंट्या बबली सुट्टी घरात या. भटजी बुवा पूजा वाचायला, सगळी पूजा ऐकाय घरात या. सगळी हातातली कामं टाकून पळतात आत पूजा ऐकायला. आत गेल्यावर भटजी काय म्हणते, आरती ताट घ्या, घेतलं. समय लावा, लावली. अगरबत्ती लावा, लावली. कापूर लावा, लावली. घाटी हातात घ्या, घेतली. उभा राहा आरतीला. घरचा मालक म्हणला, बुवा तुला पूजा वाचाय आणलाय का नुसतीच आरती कराय? भटजी काय म्हणला, तू गावात आला असता मला काय सांगितलंस? कृष्णात वर ठेवून आलूया. मग कृष्णात वर ठेवल्यावर पूजेला वेळ करायचा नसतो. मी तुझ्या कॅरेजवर बसलो तेव्हाच पूजेला सुरुवात झाली. इथं वरेस्तोर 5 अध्याय झाले, आता घे आरती. तुझ्या पुढे आम्ही आमच्या पुढे भटजी असले विधी करून द्यावं भावती. सत्यनारायण विधी करायचा आहे का नाही? सालभर आपण त्या घरामध्ये नको ती उद्योग केलेले असतात. ती जागा पवित्र करायचा विधी आहे. रांगोळी काढायची विधी, चौरंग बांधायची विधी, केळी बांधायची विधी, साडी घालायची विधी, कळस ठेवायची विधी, तामण ठेवायचा विधी. परत गणपती देवत्याची विधी, शंख देवत्याची विधी, दीप देवत्याची विधी, घंटा देवत्याची विधी, नारळ देवत्याची विधी, कलश देवत्याची विधी. मग अभ्यंग स्नान भगवंताला घालायचा आणि वर ठेवायचा. त्या कुठल्याच विधी होत नसतील. देव सापडत कधीच सापडणार नाही. म्हणून या विधीच्या नागाला लागू नका म्हणले. त्या विधी करून सध्या देव मिळेल ह्याची गॅरंटी नाही. सोपं साधन सांगितलं. आपण साधन करत नाही, करतो, फक्त त्यात दोष घडतात. आणि का घडतात त्याचं कारण महत्वाचं आहे. कारण सांगतो मला, भागवतामध्ये असं उदाहरण आलं. परीक्षित राजानं एका पायावर चालणारा बैल बघितला. तुम्ही बघितलं कधी एका पायावर एका पायानं लंगडा असेल तो बैल दिसेल चालत्याला, 3 पायावर चालू शकतो. 2 पायानं लंगडा असला तर बैल चालू शकत नाही. पण इथं परीक्षित राजाने बघितलेलं 3 पायानं लंगडा आणि 1च पाय चांगला. एका पायावर चालणारा बैल. त्याच्या मागे काळा कबंड पुरुष चाबकानं मारत आहे त्या बैलाला, आणि त्याच्या पाठीमागे त्या बैलाची आई म्हणजे गाय रडत आहे. हे चित्र बघितलं. परीक्षित राजा विचार करायला लागले, हा कोणीतरी महाशय एका पायावर चालतोय म्हणजे कोणीतरी महात्मा असला पाहिजे. हा साधा व्यक्ती नाही.
जवळ गेले बैलाला विचारलं, महाशय आपण कोण आहात? एका पायावर चालणारे आपण कोण आहात? त्या परीक्षित राजाने बघितलं त्या बैलानं आणि सांगितलं, राजा तू तर सर्वज्ञ आहेस, तू ओळखाय पाहिजे होतोस आम्ही कोण आहे. पुन्हा परीक्षित राजाने डोळं बंद केलं, थोडं बुद्धीला ताण दिला, चिंतन केलं. चिंतन केल्यावर लक्षात आलं त्याच्या, हा कोण आहे? एका पायावर चालणारा हा बैल म्हणजे कोण आहे? धर्म. धर्म, धर्माला पाय 4 बर का. धर्माचे पाय किती? 4. कोणते कोणते? सत्य, शौच, तप आणि दया. 4 पाय धर्माचे. सत्य, शौच, तप आणि दया. त्यातला पहिला पाय वजा झाला दया. दया वजा झाला, 1 पाय वजा झाला. दया, हल्ली कोण कुणावर दया दाखवायला रिकाम? तुम्ही सांगा मला. आपण मुंबईला राहतो, बरेच प्रवासामध्ये असतो, रस्त्यानं गाड्या निघाल्यात, मुंग्याच्या रिवणासारख्या गाड्या. किती रस्ता वाढवला तरी गाड्या वाढत राहणार आहेत. मग ह्या गाड्या निघाल्या, पुढे एखादी गाड्याने टू व्हीलरवाला इकडे चालला, समोरासमोर धडक झाली, ती टू व्हीलरवाला खाली पडले, रक्तबंबाळ झालेले, हातपाय मोडलेले आहेत. तुमच्या अंदाजानं सांगा, तिथं जाणं येणारी माणसं थांबतात, पहिल्यांदा त्याला उचलून दवाखान्यात पळवतात का अगोदर फोटो काढतात? फोटो काढतात. कोण दया दाखवाय रिकाम नाही. ही अवस्था आहे. माझ्या एकदा असा अनुभव आला मला 2016ला. माझी शिफ्ट गाडी होती आणि शिफ्ट गाडीने मी कार्यक्रमाला निपाणी तिकडं राधानगरी भागात चाललो. निपाणीवरून राधानगरीत जाताना 7 वाजता तर प्रवचनला मला पोहोचायचं होतं. अगदी 5 मिनिटं राहिली होती. वादळ चालू झालं. मला किनी टोल नाक्यापासून पुढे वादळच होतं. वादळ आणि पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या जाग्याला, त्यामुळे हायवे रिकामा होता आणि मला वेळेत कार्यक्रमाला पोहोचायचं असल्यामुळं त्या पावसामध्येच वायपर चालू होतं. तसंच मी चाललो, गाडी चालू, मी एकटाच होतो आणि तिथं गेलो. निपाणीतून वरतं राधानगरी रोडला नवीन रोड झालेला, राधानगरीचं तोंड केलं आणि अगदी गाव 5 किलोमीटर निपाणीतून पुढे गेलोय. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर गाव राहिलेलं आहे. ती लोक वाट बघत बसलेले आणि ती झाडी साईडनं झाडी पूर्वी होती आणि अशी वादळामुळे खाली झाडीची पाला पडायचा वाळलेला. त्यातून मी चाललेलो आणि नेमकं त्या गव्हाचं भुसकट होतं, गहू मळलेलं, ती साडींच्या ठिक्या गटुळ्यात भरली आलं. ती बारका ट्रॅक्टर, त्याला मागं डम्पिंग, त्याच्यामध्ये ती ढिगल भरलेला सगळा गटुळी आणि पावसात भिजतय म्हणून त्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर वावरात जमनीशी बाहेर आणलं आणि गावाकडे तोंड केलं. माझी गाडी मागणं आलेली, वाहनं नसल्यामुळे गाडी स्पीड मध्येच होती. ब्रेक दाबला, हँड ब्रेक दाबला, पण नवीन डांबरी झालेला बारीक खडीवरती होती. चाकं घसटत गेली आणि बरोबर ट्रॉलीच्या पाठीमागनं ती बॉनेट गेलं. पूर्ण काचपर्यंत बॉनेट, सगळं रेडिएटर सगळं फुटलं, सगळं काचपर्यंत आलं. काच चिंबली आणि तिथं वर थांबलं. तिथून मला प्रवचनाला जायचं होतं म्हणून थांबलं असेल. तिथं येऊन थांबलं. पुन्हा कसा तर दरवाजा उघडला, तेवढ्यात कार्यकर्त्यांचा फोन. त्यांना सांगितलं असंच झालंय, मी इथं तुमच्या गावाकडेलाच आहे. मग आलेत लोक. मग म्हणले आता महाराज दुसरी बोलवू का? म्हटलं मी व्यवस्थित आहे ना, आपला कार्यक्रम करू. गाडी साईडला तिथं लावली, फोन केले, सगळी पोरग्याला फोन केला, थोरला मुलगा घरी, कारण धाकटा आमच्याकडे नाही, हे इकडे जाईल. हा चिरंजी आमचा इकडे संस्थेकडे असल्यामुळे तो काय आमच्याकडे नाही. थोरल्या पोरग्याला बोलवला, थोरला मुलगा आला. त्यानं तिथं येऊन तवर आम्ही कीर्तन चालू केलेलं. 10:30 वाजता मुलगा तिथं पोहोचला. बघितलं तर गाडी सगळी पूर्ण बोनेट सगळं फुटलेलं आहे. त्याच्या डोक्यात काय आलं, वरनं सगळं फुटलंय म्हणलं बॅटरी कोणतं काढून येतील म्हणून पोरग्यानं बॅटरी उचलली, दरवाजा उघडला, आतमध्ये बॅटरी ठेवली, त्याच्याकडे किल्ली होती गाडीची. त्यानं गाडी लॉक केली, मला बघायला मंदिरात आला. कीर्तन तवर संपत आलं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही निपाणीचं टोचर बोलवलं, उचलून न्यायला गाडी आणि तिथं गाडी बशी आम्ही जाऊन बघतोय तर ह्यानं बॅटरी आत ठेवलेली काचवर एवढं मोठं दगाड घालून काचा फोडून बॅटरी काढून निघायची. हे माणसाला किती लागला असेल कुणी विचार केला नाही. कोण पुन्हा दया दाखवत? दया वजा झाली. या जगात आता दया शिल्लक नाही. 1 पाय वजाला. दुसरं शौच शिल्लक आहे. शौच म्हणजे पूर्वीचा नियम होता बरं का, की प्रेताचं दर्शन जरी, स्पर्श नव्हे दर्शन जरी झालं तर सचेल स्नान करायचं बरं का. सचेल म्हणजे कपड्यासह आंघोळ करायची, पुन्हा कपडे काढायचे, पुन्हा दुसरी कपडे घालायची, याला सचेल स्नान. प्रेताचं दर्शन झालं तरी ही पिटवून ढुसणून पिटवून घरात येतं. या पायावर पाणी घेते जेवायला बसतं. कुणी एवढं सांगितलं नाही. पूर्वीचा नियम आहे, शौचाला जरी गेलं, बहिर दिशेला गेलं तरी गुडघ्यापर्यंत पाय धुवायचं, कोपरापर्यंत हात धुवायचं, कानापर्यंत तोंड धुवायचं, चूळ भरायचं, हा नियम होता. आता बाथरूम आणि शौचालय आणि किचन एकाच रूम मध्ये आलंय. त्यामुळे ते शौचाला जाऊन येते. कुणी एवढं सांगितलंय म्हणतं जेवायला बसतं. या धावतं जग आहे सगळं. कोरोनामुळे माणसं जरा स्वच्छतेला महत्व द्यायला लागली, नाहीतर स्वच्छता शिल्लक राहिलेली. 2 पाय वजा झाले. तिसरं तप. हल्ली तप शिल्लक राहिलेलं नाही. पूर्वी 12 वर्षे एका पायावर उभा राहणारे ऋषीमुनी होते. 12 वर्षे एका पायावर. आता कोण 12 वर्षे आहे? 12 वर्षे कशाला 12 वाजू देत नुसतं. 2 पायावर शक्य नाही. 12 वर्षाचा विषय लांब. आपल्या गावाला एसटी येते का इकडं? कुठून येते? सातारा मधून नाही. इकडं कुठं जाते? पुढं बामनोलीला. आता बामनोली बंद एसटी. दिवाळीमध्ये बरंच 15 दिवस इकडे लाडू तिकडे लाडू तिकडे येतात का नाही? दिवाळीमध्ये एकीकडे जातात. दिवाळी बामनोलीतनं गाडी सुटलेली आहे. गाडी फुल भरून आलेली आहे. इथं 15 माणसं उभा राहिल्यात स्टँडवर जायसाठी.
सातारला. खरं गाडी थांबायचं नाही, कारण बामणोलीतनं सगळ्या वाडीतली लोक गोळा झाल्यामुळे गाडी फुल, उभा राहायला जागा नाही. 11:15 पर्यंत, 7 पासून 11 पर्यंत माणसं थांबली. 11 वाजता एक बस आली. त्या बसमध्ये योगायोगानं इथं उतरणारा एक पॅसेंजर होता. त्यामुळे कंडक्टरने बेल मारली. पण ड्रायव्हर हुशार, केबिन मध्ये 4 माणसं उभा होती, उभा राहायला गाडीत जागा नाही. खाली 10-15 माणसं. ड्रायव्हरनं काय केलं, स्टँडवर गाडी उभा केली नाही, जरा पुढं नेली 500 मीटरवर, पुढे जाऊन गाडी उभा केली. पुढे उभा केली, पण उभा राहिले. खाली पॅसेंजर होतं, त्यातलं एक पॅसेंजर हुशार होतं. त्यानं बघितलं गाडी तिथं थांबायच्या आधी काय लागला, लाल दिवा लागला. ब्रेक दाबल्या लाल दिवा लागला. हे न ओळखलं, लाल दिवा लागला म्हणजे गाडी थांबणार आहे. ती पळत 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 तिथं वर गेलं. बरं, जे बामणोलीत बसलं आणि इथं उतरायचं आहे त्याने दारापाशीच कुठं बसावं का, ते मागल्या कडेला जाऊन बसले. ते तिथनं त्या दरवाजापर्यंत येतो. ही 500 मीटरवर पळत जाऊन त्यानं गाडी गाठली. आतल्या माणसाचा विचार काय, ह्याला कसा तर बाहेर ढकला म्हणून त्याने दरवाजाचं लॉक काढलं. अर्धा दरवाजा उघडलाय तर ही खालनं गेलेल्या अर्धा अंगात आत म्हणते का आतलं तर बाहेर, तुम्हाला काय करायचं तुम्ही तोंड बंद करा म्हणला. सकाळपासून उभा मी तर गाड्या नाहीत, तुम्ही ग बसायचं म्हणला. ते ज्याला उतरायचं उतरू दे. जरा दांडुकीने बोलल्यावर जरा ती ग बसली. तो आतलं आलं. आतल्यानं कसं तर आतल्याला त्याने बाहेर ढकलला. तेवढ्या सांदवाडात सगळा आत गेला. आता जर ह्याला घेतल्याशिवाय दार बंद होणार मी ना, दार बंद झाल्याशिवाय गाडी हलणार नाही. मग कसा तर दोघा तिघांनी त्याला आत वडला, दरवाजा वडून असा लॉक टाकलं. बरं, आतलं उतरल्यावर आतल्या लोकांनी जागा ऍडजस्ट केलेली, हे खालनं गेलेल्याला जागाच नाही. त्या दरवाजाच्या फटीत एका पाया उभा राहून साताऱ्यापर्यंत गेलं. एवढंच तप शिल्लक राहिले नाही, तर तप शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून ही साधना करून सध्या देव मिळेल ह्याची गॅरंटी नाही. 3रा पाय वजा झाला, हे 3 पाय वजा झाले. सत्यच आपलं दया, स्तप आणि शौच 3 पाय वजा झाले. एक शिल्लक राहिला कुठला, सत्य, जे आता चालू आहे ते. थोड्या फार वर्षामध्ये सत्य शिल्लक आहे. आणि हा सत्य म्हणजे एका पायावर चालणारा बैल म्हणजे धर्म. त्याच्या मागे काळा कबंड पुरुष चाबकानं मारणारा कली, आणि त्याच्या मागे रडणारी गाय म्हणजे पृथ्वी माता. हे चित्र बघितलं. परीक्षित राजानं कलीच्या अंगावर धावून गेले आणि सांगितलं कलीला, की कलीला म्हणजे आता ठेवणार नाही. कली शरण आला. कली म्हणला, राजा माझं अतिक्रमण नाही, कृतयुग नाही, त्रेतायुग नाही, द्वापारयुग नाही, हे कलियुग आहे. म्हणजे माझा पिरियड आहे. मी काय अतिक्रमण केलेलं नाही, माझा पिरियड आहे. तर कली हीच पापाची मूर्ती आहे बरं का. कली ही. परीक्षित राजाने सांगितलं की माझ्या नगरीमध्ये गोरगरिबांना त्रास दिलेला मला चालणार नाही, त्यामुळे मी मारणार. कली शरण आला, राजा मला मारू नकोस, कारण माझा पिरियड आहे, मला मारू नकोस. ठीक आहे म्हणले. तू शरण आल्यामुळे त्याला जिवंत ठेवला. पण सांगितलं कलीला की तू राहायचंच, खरं संयमानं राहायचं. संयमानं म्हणजे थोड्याफार अंशात. 4 जागा दिल्या बरं का कलीला. कुणी परीक्षित राजानं. कुठली स्त्री, मद्य, मांस आणि जुगार 4 ठिकाणी कली राहतो बरं का. जुगारामध्ये काय माहितीये का, जुगारामध्ये आसक्ती आहे. जुगारामध्ये पैसे मिळायची आसक्ती आहे. मांसामध्ये हिंसा आहे. मद्यामध्ये प्रमाद आहे. आणि स्त्रीमध्ये लोभ, हे मिळावं ते मिळावं ते मिळावं. हा जी लोभ आहे ना, हा कलीचा अंश आहे. कलीचा म्हणजे ह्या 4 ठिकाणी कली राहतो. कलीने सांगितलं, राजा तुम्हाला 4 जागा दिलीस, अजून एक दे, 5वी. मी सांगतो म्हणून. कुठली म्हणजे धन म्हणजे सोनं. सोन्यामध्ये पण ठीक आहे दिले, मग सोन्यामध्ये पण कलीचा अंश आहे बरं का. आणि ह्या 5 ठिकाणी सध्या कली राहतो. कली ही पापाची मूर्ती आहे. म्हणजे या 5 मधला एकही घटक ज्याच्या जवळ नाही तो या जगातला सुखी माणूस आहे. सुखी कोण आहे त्यांनी मोठे हाय. आपण कोण, त्यातला एक ना एक घटक आपल्याकडे आहेच, म्हणजे कली आपल्या बरोबर जगत आहे. आणि कली ही पापाची मूर्ती आहे. म्हणून आपण काही जरी करायला विधी गेलो तर तो कली आडफाटा घालतो. म्हणजे काय आड येते, पाप आड येते. मग आपल्याला केलेली साधना फलद्रूप व्हायची असेल तर पहिलं काम काय केलं पाहिजे, की पाप नाहीसं केलं पाहिजे. पाप नाहीसं केलं पाहिजे. पाप नाहीसं होण्याचं एकमेव साधन या अभंगाच्या पहिल्या चरणात नाम संकीर्तन साधन.
काय आहे? नाम घ्यायला वेळ काळाचं बंधन नाही. सकाळी घेऊ का, दुपारी घेऊ का, संध्याकाळी, वेळ काळाचं बंधन नाही. दुसरी गोष्ट, नामस्मरण करायला आंघोळीने लगे तोंड धुवावे, काय करायची गरज नाही. आंघोळ केलीच पाहिजे, गरज नाही. नाम घ्यायला आंघोळीची सुद्धा गरज. आणि आंघोळ केल्यावर पाप धुवून जातं. कोण सांगतं? धर्मशास्त्र सांगतं. मीही मान्य करतो. म्हणून वर्षाला 50 माणसं मी हरिद्वारला घेऊन जातो. प्रतिवर्षी मी महिन्यात जातो. याही वर्षी आता चाललोय. 50 माणसं घेऊन जातो. हरिद्वारच्या गंगेमध्ये कुणाचंही पाप घेत नाही. हरिद्वारच्या गंगेत बुडायचं असेल तर साखळी धरून बुडायला लागतं बरं का. एवढ्या पाण्यात थांबवले त्याला साखळी बांधल्या, कारण पाणी हिमालयातनं वाहत येतं, त्यामुळे त्याला गती आहे. जर साखळी सोडून जर माणसानं त्या पाण्यात बुडी मारली तर हिथं बुडलेला माणूस 50 मीटरवर वरती, एवढी गती आहे. आणि म्हणून साखळी धरून बुडायला लागतं बरं का त्या पाण्यात. मग साखळी धरून आपण पाण्यात बुडलो की आपल्या जीवनातली पापाची चादर वरती येते. गंगा नदी कुणाचं पाप आत घेत नाही. ती चादर वरती येते, लाटेबरोबर अशी वाहून जाते, म्हणजे आपलं पाप निघून जातं. पुन्हा मुंडकं पाण्यातनं वर काढलं, आपल्या पलीकडे कुणीतरी आंघोळ केलेल्याची चादर वाहत आलेली असते, ते आपल्या डोसक्यावर असते. पुन्हा ती धुवून घालवायसाठी पुन्हा मुंडकं बुडवायचं, तीही निघून जाते. पुन्हा मुंडकं वर काढलं आणि कोण, अहो लाखो जीव रोज येतात आणि पुन्हा तरी येत्या. मग पाप जाणार कधी? मुंडकं पाण्यातनं वर काढायचं नाही. शक्य आहे का आम्हाला? याचा अर्थ एवढाच आहे, मनातच पाप असेल तर मन संकल्पाची पापे न जळती तीर्थाचे नि बापे. मनातलं पाप तीर्थाच्या बापानं जात नाही. ते पाप जर धुवायचं असेल मनातलं तर विवेक रूपी तीर्थात आंघोळ घालावी लागते. विवेक रूपी तीर्थ कुठं आहे? शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका, संत तेथे विवेक असणे की जे. संतांच्या चरणावर नतमस्तक झालं, त्यांचा कृपाशीर्वाद एकदा डोक्यावर आला तरी गुरु दाविली या वाटा. येऊन विवेक तीर्थ तटा धुवनी मळकटा, बुद्धीचा तेने बुद्धीतला मळ धुतला जातो आणि मग आपलं अंतःकरण स्वच्छ होतं. म्हणून ते संत आपल्याला सांगतात की एकच या मनातलं पाप धुवायचं असेल तर याच्यावर एकमेव साधन म्हणजे नामस्मरण. नाम घ्या. करुणी सांगे नामस्मरण जगातलं सोपं साधन आहे. वयाचं बंधन आहे, वेळ काळाचं बंधन आहे, जाती कुळीचं बंधन आहे. या रे लहान थोर, याती भलती नारी नर सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे सोपं साधन सांगितलंय. बरं, साधन सोपं आहे, सहज घेऊ शकतो, कुणीही कधी कुठेही कसंही घेऊ शकतो, म्हणून सोपं आहे. फायदा किती आहे? फायदा किती मोठा आहे? जळतील पापी एका जन्माची नाही, अनंत जन्माची. व्यवहार आणि परमार्थातला हाच फरक आहे. व्यवहारात मध्ये सोनं मौल्यवान का वांग मौल्यवान? किंमत जास्त कशाला आहे? सोन्याला आहे, मौल्यवान आहे. वांग सहज आपण शेतातनं घरला येताना शेजाऱ्याच्या बांधावनं वावरात हात ठेवून पाय ठेवून जाता जाता आम्ही वांग तोडू शकतो. तसं जाता जाता सोनाराच्या दुकानातला एक तोळा घेऊ शकतोय का? नाही. वांग सोपं आहे मिळवणं. परमार्थ प्रपंचामधले हा फरक आहे. परमार्थामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये जे मौल्यवान आहे मिळवायला त्रास आहे, आणि जे मौल्यवान नाही ते सहज प्राप्त होतं. परमार्थामध्ये जे मौल्यवान आहे मिळवायला कसलाच त्रास नाही. काम किती सोपं आहे, सहज घेऊ शकतो नाम. फायदा किती मोठा आहे? एका जन्माची नव्हे, अनंत जन्माची पापी. अनंत. काही लोकांना पटत नाही, एका नामात एवढीच पाप कधी जातील. मला सांगा, वाळलेल्या गवताची एक काडी पेटवायची असेल तर किती काडीच्या काड्या लागतील? एक. हजारो काड्यांची पेंडी पेटवायची असेल तर किती काड्या लागतील? एकच. आणि हजारो पेंड्यांची गंजी पेटवायची असेल तर तेव्हा पण एकच. आणि अशा हजारो गंज्या पेटवायच्या असल्या तर? बरं, हे अनुभवातून सांगताय का कुणाचा ऐकून? अनुभव घ्या, फक्त माझं नाव सांगू नका.
अनुभव घ्यायची गरज नाही. एका काळीसपिटीच्या काडीनं हजारो गंजा पेटवू शकतो का नाही? तसं एका नामानं, हे तुकोबराय पण सांगतात आणि ज्ञानोबाईने पण हरिपाठात सांगितले. नागनी मेळे समरस हरी किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. एका क्षणात अनंत पापाच्या राशीच्या राशी नाहीशा होतात. एका नामाची ताकद आहे. आपल्या कशाच पाप आले सांगा? आपलं पाप म्हणजे संतांच्या मानानं बघायला गेलं तर खिरीत घराटा केसावड सुद्धा नाही. आयुष्यभर वाटमाऱ्या करणारा वाल्या, आयुष्यभर वाटमाऱ्या. किती रांजण? 7 रांजण भरले. दगड जेसीबीने टाकलं नव्हतं. राजगिरा एवढा एक खडा, एक ब्रह्मात्या झाला एक खडा, असले 7 रांजण भरले. पण असला वाल्याचा वाल्मिकी झाला. एका साधूची भेट झाली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. किती सामर्थ्य! त्याला मंत्रच म्हणता येत नव्हता, राम राम म्हणा येत नव्हतं. व त्याला संतांनी सांगितलं, नारदांनी सांगितलं, तू आयुष्यभर मारामाऱ्या केल्यास ना, मरा म्हण, राहू दे, तुला राम म्हणा येत नाही. उलटा अजपाजपणे उलट प्राणात जाते. तेही मनाचा निर्धार असे मरा 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 मराचं राम राम झालं. आणि किती सामर्थ्य निर्माण झालं. केलं रामायण रामा नाम जप केला आणि रामायण लिहून ठेवलं. त्याच पद्धतीनं रामाला जगावं लागलं. बोलीला वाल्मिक तशीच करेन, वर्तुनी दावी नामा म्हणे. केसा एवढा बदल करता येत नाही. एवढी ताकद एका नामानं प्राप्त झाली आणि म्हणून नामस्मरण जगातलं सोपं. याला कुठलंही सायास करायची गरज नाही, कुठं वनात जायची गरज नाही. सहज देवाची प्राप्ती होते. अभंगाच्या देवच चालून आपल्या घराला येतो. काय करायचं? ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडे अनंत. जाग्यावर देवाची प्राप्ती आहे. फक्त तुम्ही जिथं असाल तिथं चित्त एकरूप करा. ही इंद्रिय आपली बहिर्मुख असतात, ती अंतर्मुख करायची. आत्मरूपी परमात्म्याला जाणून घ्यायचं आणि चित्त एकरूप करून त्या परमात्म्याला फक्त आळवायचं आहे. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद. आळवावा, बोलवावा नव्हे. बोलवणे वेगळं, आळवणे वेगळं. आता व्यवहारात सांग, तुमच्या लक्षात येईल. एका आईला 2 मुलं आहेत. एक 3 वर्षाचा आहे आणि एक बारकं 7 महिन्याचा आहे. आणि अनायशे ती शेतात जेवण घेऊन 12 वाजता गेली. शेतातून 6 वाजता घरी आली. दिवसभर पोरं वाट बघताय. 6 वाजता 3 वर्षाचं पोरग आई समोर दिसल्याबरोबर हात वरती करतंय. आई 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 म्हणते अंगणात उभा राहून. आणि 6-7 महिन्याचं पोरग आजीच्या मांडीवर बसलेलं आहे.
त्याला उठून पळता येत नाही, त्याला आई सुद्धा म्हणता येत नाही. फक्त ते चेहऱ्यावरती त्यानं हास्यभाव केलेला आहे आणि आईकडे बघत असते, टकामका बघत असते नुसते, त्याला बोलायला येत नसतं या. पण समोर येणारी आई, तुमच्या अंदाजानं सांगा, 3 वर्षाचं पोरग आई आई करते, त्याला उचलल का बारक्याला उचलल? त्यानं बोलवलं व दिले, हाक मारल्या का? नाही मारलेली, पण तिच्या अंतःकरणात ते हात तिला कळते. तसं आळवणे म्हणजे अंतःकरणापासून त्या परमात्म्याला आळवा. काय म्हणायचं? काही नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबारांना जो सोपा मार्ग मिळाला, सोपा मंत्र मिळाला आहे, तोच आपल्याला त्यांनी सोपा सांगितला. कारण मंत्र अनेक आहेत. 2 अक्षरी मंत्र आहेत, राम राम राम. 3 अक्षरी मंत्र आहेत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2.5 अक्षरी मंत्र आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण. 6 अक्षरी मंत्र आहे, राम कृष्ण हरी. पण तुकोबारांनी जो आपल्याला मंत्र दिला 12 अक्षरी मंत्र, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हाच मंत्र तुकोबारांना मिळाला सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने. आणि त्या मंत्राच्या जीवावर त्यांचं जीवनामध्ये फलद्रुपी झालेले भक्ती भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून त्याला सुद्धा ते तुकोबाराय आपल्याला सांगतात की तुम्ही हाच मंत्र जप करा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे एक क्षण वाया जाऊ देऊ नका. आयुष्यातली सगळ्यात मोठी हानी काय माहितीये का? एक लक्षात घ्या, आपण मनुष्य जन्माला आलोय, हा लाभ आहे, हा लाभ आहे. माणूस हा जन्माला किती वेळा येतोय? 1 वेळा. आणि मरतो किती वेळा? 1 वेळा. माझे गुरुवारी आबाजी नेहमी सांगायचे बरं का, की माणूस जन्माला येतो 1 वेळा, खरं मरतो 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा. बघा तुम्ही, आज तारीख किती? 25/4/2024. 25/4/2024 रात्रीचं 9, 9:30 वाजून गेले. इथून पुढल्या राहिलेल्या उभ्या आयुष्यात 25/4/2024 रात्रीचं 9:30 कधी वाजणार? कधी वाजणार? कधीच नाही. आता गेलेला क्षण आयुष्यात कधीही येणार, याला क्षणिक मृत्यू म्हणायचं बरं का. हा क्षण आपल्या आयुष्यात वाजा झाला, क्षणिक मृत्यू. आज कीर्तन संपल्यावर प्रसाद करून आम्ही जाऊन झोपणार. उद्या सकाळी त्यानं उठवलं तर उठणार नाही, तर भावकीला हा भाग वेगळा. उठणार उद्या, पारायण चालू आहे. उद्या उठल्यानंतर आजचा दिवस उद्या आमच्या आयुष्यात कधी येणार? कधीच येणार नाही. हा दिन एक मृत्यू. दुसरा, बालपणात सगळ्या इच्छा मायबाप आमच्या पूर्ण करतात. एक दिवस आम्ही तारुण्यात जातो, परत आपल्या आयुष्यात बालपण. हा तिसरा, तारुण्यातून एक दिवस म्हातारपणात जातो, परत आपल्या आयुष्यात तरुणपण. हा चौथा, आणि म्हातारपणातून एक दिवस जळणाव जातो, ह्याला 5वा. याचा अर्थ क्षणाक्षणाला आपण मरणाशी झुंज देत आहे, क्षणाक्षणाला मरतोय. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, एक क्षण वाया जाऊ दे नका, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षण वाया जाऊ देऊ नका. त्या परमात्म्याचं चिंतन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तरी लोकांचा विश्वास बसत नाही. महाराज यानं मिळेल का? खात्री पटण्यासाठी शपथ घ्यावी लागली. शपथ घेऊन सांगितलं की याच्यापेक्षा जगात दुसरं साधन का? तर लोकांना. आणि एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये विश्वासाला महत्व आहे. विश्वास असेल तरच भक्ती श्रेष्ठ होते, देवाची प्राप्ती होते. विश्वासावर महत्व आहे. तुम्ही विश्वास ठेवून पारायणाला वर्गणी दिली, तुम्ही किती दिल्या हे नाही यादीला पुकारू द्या. तुम्ही दिल्या, देवाला माहित आहे. विश्वासाने दिलेले. ज्यानं घेतली त्यानं पारायणाला खर्चली का घरात खर्चली विचारच करू नका. जर त्या घेणाऱ्या व्यक्तीनं दिलेले पैसे जर स्वतःच्या प्रपंचाला वापरलं, तर ज्यानं पैसे दिले त्याच्या आयुष्यात, उभ्या आयुष्यात सगळं पाप ज्यानं ज्याच्या प्रपंचाला पैसे परमार्थाचं वापरलं त्याच्या जीवनात जात. आणि त्यानं ते पैसे पारायणालाच वापरलं, तर ज्यानं दिले त्यालाही पुण्य, आणि ज्यानं इथं खर्च केलं त्यालाही पुण्य, दोघांना पुण्य होते. एवढं सांगत आहे. तुम्ही दिल्यात, देवाला माहिती आहे. विश्वासाला महत्व आहे. विश्वास ठेवून आपण हे कार्य करायचं असते. विश्वास, लोकांचा विश्वास ना. अहो, एका गावामध्ये नदीच्या पलीकडे कोळीवाडा, अलीकडे मोठं गाव आहे. कोळ्यातली घरं 10-15 घरं होती. त्या कोळीवाड्यातल्या बायकांचे मालक जे आहे ते रासायनिक मासा पकडायला जायचे. रात्री पहाटे लॉरी यायची, मासा आणलेली ती पुन्हा पाठीत घ्यायचे, त्या बायका विकायच्या. गावात आल्या, दिवसभर मासे विकायचे, घरी जायचं, उद्या पुन्हा दुसरं मासं घेऊन यायचं. असं रोज चाललं नाही. एक दिवस गावात मासे विकायच्या फिरायला लागल्या. 4 वाजलं आणि मोठा वादळी पाऊस आला. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत पाऊस बंद राहिला नाही. 7 वाजेपर्यंत एका जागेला बसून काढलं त्यांनी, आणि 7 वाजता पाऊस बंद झाला. अर्ध्या पाठ्या मासं शिल्लक आहेत. आजचं शिल्लक ठेवलं तर उद्याच सपणार नाही, म्हणून त्या पुन्हा 7 नंतर फिरून विकलं. 9:30 वाजलं ते मासे विकस्तवर. 9:30 वाजता नदीवर गेल्या, नावाडी नव्हता. 4लाच वादळायला नावाडी निघून गेल्या. ह्यांना घरला जायला नाव नाही. पाण्यातून पाणी वाटलेलं, जायला वाट नाही, नाव नाही. जायचं कसं? अनायसे रात्रभर काढ, इथंच राहावं लागणार. बरं, आपण कोळ्याच्या बायका दिवसभर मासं विकून आलेलं, कोण आपल्याला घेणार? मग त्यांनी विचार केला, मंदिराच्या वर सावलीला जाऊन आपण पडवीला मंदिराच्या रात काढावी. आणि म्हणून मंदिराची अशी पूर्वीची कौलारू मंदिरं, भिंतीच्या बाहेर 5 फूट पावळणी असेल बरं का, भिंती भिजू नये म्हणून. त्यांच्या वर सावलीला त्या 3 बायका आल्या. अनायसे एकादशी होती.
आणि एकादशीमुळं मंदिरातील ब्राह्मण काका प्रवचन सांगत होतं आणि ही येऊन देवते भिंतीच्या बाहेर बायका बसल्या. खिडकीतून प्रवचनचा आवाज ऐकाय आला. त्या बायकाने तिथं बसून प्रवचन ऐकलं आणि त्या प्रवचनात बोलता बोलता ब्राह्मण काका म्हणली की हरी 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 म्हणल्यावर भवसागर तरता येतो. हे एवढं कानावर पडल्यावर त्या बायका पुन्हा कुजबुजायला का बाई ते भवसागर कुठं आहे आपल्याला काय माहित नाही, पण हरिहरी म्हणल्यावर जर भवसागरातून जाता येत असेल तर आपली नदी काय भवसागरा एवढी मोठी नाही, मग हरिहरी म्हणून जायला काय आपल्याला अडचण आहे का? ब्राह्मण काका काय कुठे सांगणार नाही. त्या बायकाने विश्वास ठेवला बरं का त्या शब्दावर. गेल्या नदीकडला पाट्या डोक्यावर घेतल्या, डोळे बंद केले, हरिहरी 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 म्हणत गेल्या पलीकडच्या गली पलीकडे गेल्या. बरं झालं म्हणजे आपल्याला आता मंत्र मिळाला. आता इथून पुढे नावाड्याची वाट बघायची गरज नाही. सकाळी पाठीभर मासं घेतलं गावात इकायला येताना पुन्हा नदीवाल्या हरिहरी हरिहरी म्हणत अलीकडे आल्या सुद्धा. मासं विकलं परत माघारी जाताना हरिहरी म्हणतच गेल्या. तिसऱ्या दिवशी मासं विकाय हरिहरी म्हणतच आल्या. गावात फिरून मासं इकलं. पुन्हा तिघीने विचार करायला लागल्या की रोज आपण आता हरिहरी म्हणत येतो, हरिहरी म्हणत जातोय. आपलं नावाड्याचं 20-20 रुपये वाचलं का नाही? 3 दिवसाचं पाक नाही म्हणलं तर आपल्याला 3 चोक 12 120 रुपये वाचलं का नाही? मग कुणामुळं? त्या नावाड्या त्या ह्याच्यामुळं ब्राह्मण काकांच्यामुळं. मग ब्राह्मण काकानं मंत्र दिला म्हणून आपल्याला 120 वाचल्यात. 50 दान द्यायला काय अडचण नाही, कारण प्रवचन कीर्तन फुकट ऐकू नयेत. आणि म्हणून ते म्हणले काहीतरी आपण त्याला दान द्यावं. आणि तिघीच्या तिघी बायका मासे ऐकून झाल्यावर काकाच्या घरला गेल्या. ब्राह्मण आली आणि हाक मारले, काका आहेत का घरात? काकीच्या कानावर बायकांचा आवाज आला तशा काकीच कान टवकारलं. काकीने खिडकीतनं बघितलं कोळ्याच्या. अगं बाई बाई तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? बामणाच्या आलेला कशाला मासे ऐकायला? त्या बायका म्हणल्या काकी आम्ही नाही मासे ऐकायला. लांब सरून बोला म्हणले, लांब सरून बोला. कशासाठी इकडे आलाय? काही नाही म्हणले, काकांना थोडी दक्षिणा द्यायची होती. असं होय, दक्षिणेचं नाव काढलं सवळ. मग आत गेल्या काकांना सांगितलं, अहो त्या बायका कोळ्याच्या आल्यात, कुठे तर तुम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची म्हणतात. काकानं दक्षिणेचं नाव काढल्यावर पूजा अर्ध्यात सुटली. पळत बाहेर आले. त्रिकाल संध्या चालू होती. पळत बाहेर आले आणि म्हणले तुमची वास्तूक केलं नाही, सत्यनारायण केलं नाही, पूजा वाचली नाही, दक्षिणा कशाबद्दल देताय? त्या बायका म्हणल्या, काका परवा नाही का तुम्ही एकादशी दिवशी देवळात प्रवचन केलं? बरं मग त्या दिवशी आम्ही भिंतीच्या बाहेर बसलो होतो, पावसामुळे थांबलो होतो. बरं मग त्या प्रवचनात तुम्ही नाही का म्हणला हरिहरी म्हणल्या भवसागर तरता येते? म्हणले हो. मग काका त्या दिवसापासून आम्ही हरिहरी म्हणतच जातोय, आपल्या नदीवरनं हरिहरी म्हणतच येतोय. काका म्हणलं काय सांगताय? सांगितलं तुम्ही काकांनाच. पण बायकांनी जेव्हा खात्री करून के पटल्याला सांगितल्या काकाचा विश्वासने तोंडाला हात लावला. काका तोंडात बोट घातलं. म्हणजे आता सुद्धा तसंच आलोय म्हणले, चला जावतो. आता चला जावतो म्हणजे काकाला नाही म्हणता येईना. गेलं काका मागणं त्यांच्या. बायका गेल्या नदीकडला, पाट्या डोक्यावर घेतल्या, हरिहरी 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 म्हणत गेल्या पलीकडं. आणि पलीकडे जाऊन म्हणल्या, काका म्हणा हरिहरी या. याचा कुठे विश्वास आहे? सांगणं सोपं आहे, खरं अवघड आहे. बरं बायका गेल्या आपल्या समोर. काकाचं धाडस होईना. खरं तर बायका गेले म्हणजे जायला पाहिजे, आपणच मंत्र दिलाय. धाडस होईना, अंग कापायला लागलं काकाचं. धोतर धरलं हातात भिजल म्हणून. हरिहरी हरिहरी हरिहरी. बघताय काय? काका गेलं खाली हरिपूरला आमच्या बहिणीतलं कृष्णेतनं. कशामुळं? विश्वास नसल्यामुळं. बायकांना काही माहित नाही परमार्थातलं, फक्त एका शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि येणं जाणं चालू झालं. तसं परमार्थात विश्वास ठेवा. परमात्मा आपल्याला सुखी केल्याशिवाय राहत नाही. विश्वासाला महत्व आहे. लोक विश्वास ठेवत नाही म्हणून शपथ घेऊन सांगितलं, याविना अनेक असता साधन वाहतसे आण सोपं साधन आहे. यालाही कुठं सायास करायला गरज नलगती सायास जावे नंतरा सुखी तू घरा नारायण विठोबार.
पापी जन्मांतरची नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण जगातलं सोपं साधन तुम्हा मला सांगितलं जे आता आपलं चालू आहे नामस्मरण हे जगातलं सोपं परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन आहे. तरीही लोक सोपं असून माणसं तिकडे वळत नाहीत. अहो ज्यांनी पारायण चालू केलं 49 वर्षापूर्वी कशासाठी पारायण चालू त्यांनी सोहळ्यामधला आनंद घेतला. 8 दिवस आयतं खायला मिळते म्हणून नव्हे. त्यांनी सोहळा करण्याच्या मागचं कारण काय माहितीये का? ज्यावेळेस आळंदी पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये गेले, सोहळ्यामध्ये गेल्यानंतर जगाचा खरा आनंद त्यांना कळाला. माऊलींच्या सोहळ्यामध्ये जे खरं सुख आहे जगाच्या पाठीत कुठेही ते मिळत नाही. आणि ते सुख मिळाल्यानंतर तिथं त्यांच्या कानावर शब्द असे आले माऊलींचे, हे विश्वचे माझे घर. माऊलीने काय म्हणले? विश्व माझं घर आहे आणि अवघाचे संसार सुखाचा करील. अख्खं जग सुखी करायचा प्रयत्न जर माऊली करत असतील त्रास सहन करून हे विश्वाची माझं घर म्हणत असतील, आम्ही आमचं गाव तर आमचं म्हणावं का नाही? आम्ही आमचं गाव तरी सुखी करावं. जे परमात्मिक सुख आम्हाला मिळालं, आम्हाला कळालंय, आमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला ते सुख मिळावं, प्रत्येकाचं जीवन सुखी व्हावं, हाच एक हेतू पारायणावर असतो बरं. आणि म्हणून ती पारायण करणारी व्यक्ती वारकरी पारायण करणारी माणसं गावात फिरत असतात, हात जोडून सांगत असतात, तुम्हाला माळ घालायची नाही, घालू नका, वारी करायची नाही, करू नका, एखाद्या तऱ्हाने धरू नका, पण निदान 7 दिवस सप्ताह बरं का, जरा पारायण या बरं का, पारायण या बरं का, हात जोडून सांगतात. काय काय माणसं काय म्हणतात, काय शहाणे माणसं काम आहे ती वारकऱ्यांना शहाणं म्हणायला तयार नाही. का म्हणते का? त्याचं कारण बी तसं आहे बरं का. ती दिसाय साधी असतात, असली तर गोकर नाही तर विद्या वर्ण 3 बटना सुद्धा केली तर दाढी केली नाही, साधापणा असतो त्यांचा राहणीमान. त्यामुळे त्यांना शाना म्हणत नाही, ती स्वतःला शानी समजतात. का? राहायला फ्लॅट, फिरायला फ्लॅट, इस्त्री ताट, खिशात 2000ची नोट, सूटबूट ही अवस्था असत्या. ते स्वतःला शानी समजतात, त्यांना शान समजत नाहीत. पण असं नका ती का शानी असं ना, त्यांच्यात तर काही एक शान आहे का? 3 शानी. त्यांच्यात किती शानी? 3. कोण कोण माहितीये का? पहिलं त्यांच्या घरात शान असते. जेव्हा 2 भावाचं भांडण लागलं, भाऊकी 8 दिवस भांडण मिटना, भाऊकी मिटवायला बरं का, बैठकीच्या विषय चाललाय बैठकीमध्ये. थोरल्याची बायको आत बोलू द्या, आत यावं, ते आतमध्ये जाते. ते सांगते की नदीकडली पट्टी आपल्याला, डोंगराकडली धाकट्याला. हे म्हणते अगं भाऊकी सांगते, मी सांगते तेवढं ऐकायचं. आणि तसंच पंचायतीत बोलतो बरं का, नदीकडलीच आम्हाला पाहिजे. कुणाच ऐकून का? ती शानी म्हणून तिचं ऐकतो. पहिली शानी. दुसरं शान कोण माहितीये का? आपलं जेव्हा बिघाडलं की आपण तिथं जातो. ते काय म्हणते? पांत झोपा, उतानं झोपा, उठून बसा, मोठा श्वास घ्या, पुन्हा बाहेर सोडा, पुन्हा आत घ्या, पुन्हा बाहेर सोडा, हे सगळं करायला होते. मग म्हणते तुम्हाला काय होतंय? आम्हाला कळत असेल तुमच्या याची काय गरज, मग एवढं सायस करायला का लावलं? तरीही शान म्हणायचं का? आपल्याला जे होतंय त्यावेळी नेमकी गोळी देतय म्हणून एवढंच कारण आहे. म्हणून ते दुसरं शान. आणि तिसरं शान कोण माहितीये का? काळा बूट, काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, काळा कोट, काळा टॉय, आता ते खाई. तिसरं शान कोण? आलं ना लक्षात? का? आपलाच धर्मग्रंथ गीता घेऊन, आपलंच पैसे घेऊन, गीतेवर हात ठेवून, शपथ घेऊन राजरोसपणे खोटं बोलायला की नाही. आमच्यात इस्लामपूर कोर्ट लांब नाही बरं का, 5 किलोमीटर. इस्लामपूर कोर्ट आमच्या इथनं 5 किलोमीटर आणि 5 मिनिटाची रस्ता. 15 वर्ष एका केससाठी धरपडलं. किती वर्ष? 15 वर्ष. ज्या पार्टीची केस होती ती 15 वर्षानंतर भिंडळून घरलाच आली, बंगल्यावर, गावातल्या बंगल्यावर. ते दात कसं उभं राहिलं होतं तेवढ्यात ती पार्टी दारात. ते म्हणलं अहो इकडे कशाला आला, मी येणार नाही का ऑफिसला इस्लामपूरला? नाही म्हणजे हितनं जाणार तुम्हाला. आपण काय झालं? अहो 15 वर्ष झालं हेलपाटा घालतो या, चांबार भेंडाळलं चपले शिवून, तरी मिळ लागणार. केसचं पैसे भरून चपलं घ्यायला पैसे राहिले नाहीत, तरी केसचा निकाल लागायला तयार नाही. बास म्हणले हितनंच राम. ते म्हणलं असं गडबड करू नका, आले आता हातात तोंडाशी आपल्यासारखं. नाही म्हणजे कुणासारखा मी निकाल होऊ दे, आता आमच्या मनाची तयारी झाली. 6 महिने खडी फोडायचं आणि एकदा त्या शिक्षा भोगून मोकळं व्हायचं. हेल्पड घालण्यापेक्षा बरं आहे ती शिक्षा भोगलेली. हे ओळखलं आता ही लेच कडाला आलेले काय लांबविण्यात अर्थ, लांबवायचं का थांबवायचं त्यांच्या हातात असते बरं का. ठीक आहे म्हणला, उद्याच्या तारखेला केस निकालात काढतो. खरं व्यवहार 17,000चा. काय राव साहेब, मागल्या 4 वर्षात मागलं असतं 20,000 दिला असतं. 17,000 देतो, खरं केसची तारीख पडली नाही पाहिजे. ठीक आहे. रासारी वकिलांनी विचार केला, कसा प्रश्न मांडायचा, पॉईंट कसे मांडायचे, केस आपल्यासाठी झाली पाहिजे. त्या विचार करण्यात झोप लागायला उशीर झाला, सकाळी उठाय उशीर झाला. तर काय झालं, त्या नेमकं त्या वकिलाच्या पोरांच्या कॉलेजवर होतं गॅदरिंग. पोरांनी नेली 4 चाकी गाडीने, ह्याला ठेवली पल्सर. हे 9:30 वाजता उठलं, सगळं आवरलं, बॅग हातात घेतली, 10:15 वाजता बाहेर आलं. कारण 10:30 कोर्ट उभा राहतोय. 10:30 पहिला नंबर ह्याचाच आहे. 10:15 5 मिनिटाची रस्ता आहे म्हणजे 10:15 बाहेर आलं. शेडमध्ये बघते गाडी नाही. बायकोला म्हणला गाडी, म्हणजे पोराने नेली.
म्हणला मी कशाला जायचं. बायको म्हणली काय एका दिवस पल्सरवर गेलो चालू ना. आवाज वाढवला, गप कान पाडलेलं कुत्र्यागत गेलं ऑफिसमध्ये त्या शेडमध्ये आणि ती पल्सरची किल्ली घेतली. पल्सरला किल्ली अडकली, गाडी बसलं. खरं पल्सर इथवर खाली बसली कारण मागल्या चाकात नव्हती हवा, पंक्चर झालेली. आता म्हटला जर ही पंक्चर काढाय 12 हितच वाजल, 10:30 कोर्टात नाही गेलो तर पुढची तारीख पडेल. पार्टीला सांगितलं पुढची तारीख घेणार नाही. कसं करायचं काय करायचं. आणि नेमकं त्या साहेबाच्या पलीकडे बँक साहेबाचा बंगला. ते 10:30 स्कूटरला किक मारून बँकेत निघाल्यानं ते म्हणला साहेब मला एवढं कोर्टात सोडा मग बँकेत जावा. ठीक आहे बसा. त्यानं घेतला, गाडी नेऊन कोर्टात सोडला. 10:30 ह्याचीच केस हातात. अहो सकाळी 10:30 पासून संध्याकाळी 5:45 पर्यंत वात्या कुठला पण भाद्र जिंकला बरं का. केस निकालात काढली. बाहेर आलं त्या पार्टीकडं 17,000 मंजूर घेतलं. त्यांचं कब्बर चहा घेतला. चहा घेऊन पैसे खिशात घेऊन स्टँडवर येस्तवर 6:30 वाजलं. आमची 6ची मुक्कामची गाडी गेली. ह्याला घरला याला गाडी नाही. पोराशी फोन लावला, पोरं स्विच ऑफ करून नाचाय जाऊन तिकडे फोन लागला, पोरं उचल ना स्टँडवर. तेवढ्यात काय झालं, आमच्या गावचे एक हमाल हो बिगर बावकाडाचा एका बैलाचा 2 फळ्या टाकलेला छकडा मार्केटला गेलेला मिरच्या वाढायला. अख्ख्या दिवसाचं त्याला एक भाडं, एका भाड्याचं 10 खिशात, फाटकं दडकं, 2-3 गाठीचं धोतार आणि विचार निघालो होतं स्टँडवरनं घरला. बघितलं साहेब स्टँडवर. बरं साहेबाला नाही विचारावं, गरीबांना अडचण बरं का. 1.5 दमडीचा मालक मला विचारत सुद्धा नाही. म्हणून साहेबाला विचारलं साहेब आज येणार कशानं. ते म्हणला एसटीला लवकर बाबा, एसटी पण चुकली. म्हणला येणार कशानं. म्हणला गाडी पोरांनी नाही, यायलाच वाहनच नाही, काय गावते का बघा उभा राहिली. ते गाडीवाला म्हणला आता मी तुम्हाला चला म्हटलं असतं पण माझी ही गाडी असली जड याला बावकाडी बी नाही, टिकून बसाय. तुम्हाला टिकून जायचं सवय आणि माझी 5 मिनिट तुमची 5 मिनिटात जाणार, मला अर्धा तास लागेल. जमत असेल तर बघा ना आपलं, बघा काय गावतंय का. साहेबांनी विचार केला 17,000 खिशात आहे, अंधार पडायला लागलाय, माणसाचा भरोसा नाही, कुठं तर अडकल्यापेक्षा अर्ध्या तासानं जाऊ दे तर मला एवढं नाही. ठीक आहे बसा म्हणला. साहेब आहे म्हणजे होतं की पोत सरकून बसाय दिलं. साहेब गाडीत बसलं. आता आमच्या इथे इस्लामपूर स्टँडवरनं पेट नाक्याकडे येताना 500 मीटरवर एक पहिला पंप लागतो बरं का, पाटलांचा पेट्रोल पंप. त्या पंपापर्यंत येतो त्या गाडीवाल्याने विचारायला चालू केलं साहेबाला, साहेब रोज अगदी सुटपुटू मध्ये कटात असताय, पगार किती आहे तुम्हाला. साहेब म्हणला पगार बिगार काय नसतो. आणि मग आम्ही म्हणाल तेवढी रक्कम काय सांगते. आजच बघ ना 17,000 घेऊन निघालो. गाडीवाल्यानं डोसक्यालाच हात लावला. ही एकटं 17,000 घेऊन निघालं या. आणि मी आणि माझा बैल घरची पिंडी खाऊन अख्ख्या दिवसाचं याच भाडं 10 घेऊन निघालो या. साहेब काम काय असते तिथं. साहेब म्हणला कामच नसते. आणि मग योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं, केस आपल्यासारखी झाली, पैसे हातात. गाडीवाला म्हणला बरं आहे. साहेब म्हणला बरं आहे, खरं शहाण्या माणसाचं काम आहे, तुझ्यासारखंच नव्हतं. ते पण खरं आहे. तुम्ही शहाणा आहे म्हणून तुम्हाला एकट्याला 17,000 दिल्यात. मी शहाणा असतो तर 10 दोघं करावलो असतो. ठीक आहे साहेब तुम्ही शहाणा आहे, माझा एक प्रश्न विचारू. नाही म्हणून सांगते कोणाला, गाडीत बसले त्याच्या विचार म्हटलं. पण माझं फुकटात काम करायचं नाही, माझा बी व्यवहार ठरवू. साहेब म्हणला तूच ठरवू. गाडीवाल्यानंच व्यवहार ठरवला. तिथून पुढे 4 किलोमीटर पेटनाक्याची कमान आहे बरं का, ब्रिजच्या पलीकडे पेटनाक्याची कमानी. त्या ते म्हणले साहेब पेट गावच्या कमानीपर्यंत तुमची हद्द, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही जर माझी केस हारला तुम्ही मला 100 रुपये द्यायचं. मी उत्तर सांगणार. मी जर माझी केस हारलो मी तुम्हाला 10 रुपये द्यायचं. साहेब म्हणला मी 100 तू 10च का. नाही मलाही वाटतं तुम्ही शहाणी माणसा 100 द्यावं, तर माझ्याकडे नाही, मी 10च मिळवल्या. आणि तुम्हाला 17,000 100 द्यायला हरकत नाही. ते पण तुम्ही हारला तर द्यायचं आहे. केस उलटे, तुम्ही शहाणी माणसं हारणार नाही पहिलेच मला माहित आहे, हारला तर द्यायचंय. हा मग सांग म्हणजे काय प्रश्न आहे. काय नाही म्हणले. बऱ्याच दिवसाच्या डोक्यात असा विचार आहे 3 पायाचा प्राणी कोणता. साहेबांना इस्लामपूर पेट्रोल पंपापासून पेटनाक्याच्या कमानीपर्यंत डोक्यातलं कॅम्प्युटर लॉ कॉलेज पासून रिव्हर्स पहिलीपर्यंत आणलं. कुठल्या पुस्तकात 3 पायाचा प्राणी नाही तर सांगतेच काय. हायवेचा ब्रिज दिसायला लागला. साहेब काय आठवतं का नाही, ब्रिज जवळ आला तेवढ्या वडापची रिक्षा बुरुदिशी खाली गेली. साहेब म्हटला रिक्षा तर नव्ह का. काय राव साहेब शहाणी माणसं म्हणून तुम्हाला रिक्षा काय प्राणी आहे का. ते पण खरंच आहे. मग सांगा लवकर. कमान जवळ आली. आत्ता सांगतो म्हणला. तिथनं बरोबर साहेब डोसकं खाजवायला लागले. हायच कुठं प्राणी. कमानी बशी गेलं आणि म्हणलं हारलो गड्या ही घे 100 रुपये. काय राव साहेब शहाणी माणसं असून दुसरं म्हटलंय आणा इकडं. 100 आपल्या खिशात घातलं. आत्ता उत्तर सांगतो म्हणला आणि तिथनं बरोबर गाडीवाला मी डोसकं खाजवायला लागले. हायच कुठं प्राणी. साहेबाच्या बंगल्यापासून जायचं डोसकं खाजवलं आणि बंगल्यापाशी गेलो. म्हणलं साहेब हारलो गड्या ही घ्या 10 रुपये उतरा खाली. शानक कोण. 17,000 वेळाचे 100 आपल्या खिशात घातलं. त्यातलं 10 काढून त्याला मागं दिलं. 90,000 रुपये घातली की नाही. दणक्या वाचला म्हणून काय झालं. तशी ही दिसाय साधी असली म्हणून काय झालं. जगाच्या बापाला टोपी घालून घरात आणला. एवढं अभंगाच्या
धनी म्हणजे मालक नाही बरं का, न मोठा आहे बरं काय, तर धनी म्हणजे आनंद, तृप्ती, शान व्हा आणि परमात्मिक आनंद घ्या. कधीतरी एकदा जग सोडून आपण जायचं आहे आणि म्हणून जीव जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत या देहावर तुळशीपत्र ठेवा. वर्षाची वारी करा, 15 वड्याची एकादशी धरा, दररोज सकाळी आंघोळ केली, एक तांबे देवडोके, एक तांबे तुळशीला, एक तांबे उमऱ्याला घाला, 10 मिनिटात हरिपाठ म्हणा आणि वर्षातून एकदा 7 दिवस 5 दिवस सप्ताहाला वेळ द्या. एवढं जरी केलं तरी चालून देव आपल्या घरला येतो. एवढं सोपं साधन आहे आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती साई असं जावी वनांतरा सुखी येतू घरा नारायण, थाईच वैशुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा पाव सर्व काळ, या विनानिक असता पै साधन वाहत तसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे, आज हे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे शहाणवा. आयुष्यामध्ये कितीही कमवा काही संग येणार नाही. तुका म्हणे याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नाही गेली आपलीही जाणार नाही, रावणाची गेली नाही आपली जाणार नाही. त्याच प्रपंचातून फुलना फुलाची पाकळी भगवंताच्या सेवेत रुजू व्हा. ही सुवर्ण संधी आहे बरं का, भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याची. पारायण सोहळा म्हणजे सुवर्ण संधी. या सुवर्ण संधीचं सोनं करून घ्या. परमात्म्याच्या एका हातात तुम्ही दान द्या, 10 तान देव मागत येतो. कुणाचंही ऋण डोक्यावर ठेवून घेत नाही, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आज आम्ही दिले उद्या द्यायला पाहिजे, तेव्हा देणार नाही. आज पेरल्यानं 3 महिन्यानं कणीस येत आहे. आज बीज पेरलं तर 3 महिन्यानं कणीस येत आहे. एक बी पेरला तरी पण 3 महिने वाट बघायला लागत्या. तसं वाट बघायला लागलं. एका हातानं द्या, 2 हातानं दिलं 20 हातानं देव मागत येतो. कुणाचं डोक्यावर ठेवून घेत नाही. म्हणून देत राहा, सहकार्य करत राहा. करताय म्हणूनच एवढा मोठा चाललाय सप्ताह. तरी पण जरी राहत असेल, नाही आर्थिक सहाय्य जमलं, शारीरिक सहकार्य करायचं, पण देवाच्या सेवेत रुजू व्हा. एवढंच सांगतो. आणि जाता जाता आणखी एकच सूचना महत्वाची, ती 2 मिनिटातली एक सूचना असेल. एकदा आपण माणसाच्या जन्माला आले, एकदा मरणार आहे नक्की, शिक्का मारून आले. कधी मरणार फक्त माहित नाही. फक्त मरायच्या आधी एकदा काशी करा, पुन्हा खुशाल मरा. म्हणजे काशी रामेश्वर यात्रा करा, 4 धाम यात्रा करा, पुन्हा खुशाल मरा. कधीतरी एकदा जग सोडायचं, पुन्हा कधी येईल माहित नाही. आणि आता तर आपण भाग्यवान आहे की राम मंदिर बघायला मिळते आणि मंदिरात देव बघायला मिळतो. गेले 11 वर्ष झालं मी लोक घेऊन जातो तिकडं, पण अजूनपर्यंत आम्हाला झोपडीत देव बघायला भेटत होता. या वर्षी मात्र आम्हाला मंदिरात देव बघायला भेटणार आहे. प्रतिवर्षी मी यात्रा नेत असतो. कोणी तर नियोजन केल्याशिवाय माणसं बाहेर पडत नाहीत आणि खर्च केल्याशिवाय. जोपर्यंत हे शरीर साथ देतंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाही, तीर्थयात्रेत जाय चुकू नको. इंद्रिय ताब्यात आहेत, पैसा हातात आहे, आपण स्वतः कमवतोय, व्यवहार आपल्याकडे आहे, तोपर्यंतच केलं तर शक्य होतंय. आणि म्हणून प्रयत्न करा. कुणाच्या तरी संघ गेल्याशिवाय होत नाही, म्हणून नियोजन करत असतो. झाले आमचं तर बुकिंग राहिले, 6 जागा रिकाम्या आहेत आणि म्हणून
आहेत माझ्याकडे जाहिराती महाराजांच्याकडे घेऊन जातोय, ज्यांना हवे असेल त्यांनी घ्यायला हरकत नाही. पण मला तुम्ही तिकडलं आम्ही इकडलं कुठली जरी असली कीर्तनामुळे आमचा जनसंपर्क जास्त आहे, त्यामुळे भागात पाक निपाणीकडली लोक आहेत, सातारकडली लोक आहेत. सातारची पण मी गेल्या वर्षी माझ्याबरोबर फिरलेली आहेत, त्या निगडी वगैरे तिकडल्या भागातली. काही अडचण नसते, आपण वारकरी संप्रदायातली सगळी लोक असल्यामुळे काही अडचण नाही. 2x2 शीट लक्झरी कोल्हापूरमधून आम्ही घेऊन जातो. टोटल प्रवास 31 दिवसाचा आहे. पंढरपूर, परियोजना, औंढ्यानाळा, भेडाघाट, चित्रकूट, रामटेक, इलाहाबाद, वाराणसी म्हणजेच काशी, अयोध्या, नेपाळ 3 दिवसांना मागा आल्यानंतर नैमिषारण्य, हरिद्वार, ऋषिकेश, यमुनेत्री, गंगोत्री, उत्तरकाशी, बद्रीनाथ, केदारनाथ, रुद्रप्रयाग, जोशीमठ, दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, ओंकारेश्वर, उज्जैन आणि कृष्णेश्वर. 31 दिवसाचा प्रवास, 2x2 शीट लक्झरी, चहा, नाश्ता, 2 टायमाचं जेवण आणि मुक्काम. टोटल खर्च 35,000 सगळं आहे. साईट सीन बघायची गाडीनं रोपवेनं जावं लागतं, तो वैयक्तिक ज्याचं त्यानं 100-150 काय तिकीट असेल ते द्यायचं. तो 1,7-8,000 रुपये खर्च येतो प्रति माणसी. आणि ज्याला केदारनाथला चालता येत नाही त्याला डोली, घोडा आणि हेलिकॉप्टर 3 ऑप्शन आहेत. त्याच्या ताकदीप्रमाणे जाऊ शकतात. चालला येणाऱ्याला काहीच तक्रार, काहीच खर्च नाही. असा आपला प्रवास आहे. स्वतः मी नियोजन करतो, मी त्याच्याबरोबर असतो. ज्यांना हवी असेल त्यांनी जाहिरात घ्यायला हरकत नाही आणि यायला काही हरकत नाही. एवढंच सांगून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जे काय आपले वारकरी शिक्षण संस्था आहे, ईश्वरंबर बाबा वारकरी शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेचे जे कार्यकर्ते आपले जे मुलं आहेत, त्याच्यामुळं आपल्या मुलांच्या मनामध्ये पण ह्याच परमार्थाची ओढ लागावी आणि म्हणून त्या सर्व वारकरी संप्रदायाच्या चरणी, गावातील भक्त मंडळी उभा आहेत सर्वांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू आबासाहेबांच्या चरणी, गुरुवरी शास्त्रीजींच्या चरणी, आमचे परमस्नेही हरिभक्तबंधू वैकुंठवासी विष्णुपंत पुजारी महाराज मसुरीवाडे यांच्या चरणी सेवा अर्पण करून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन घालून देणारे आमचे देशमुख महाराज, त्यांच्यामुळे तुम्हा मायबापांचं दर्शन घडलं, त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून त्यांची ही रत्न या ठिकाणी उभा आहेत. त्यांच्या चरणी चिरंजीव आमचे मृदंगाचार्य आळंदीला 8 वर्ष झाला माऊलीच्या कुशीत राहून अध्ययन करत आहेत. त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून त्यातल्या त्यात घरात बायको ऐकत नाही, खरं 2 तास झालं तुम्ही माझ्या समोर बसला, तुम्हा सर्व माईबापांच्या चरणी सेवा अर्पण करून काही जण बाहेर बसून 2 तास ऐकतात, त्यांच्या चरणी 2 वेळा नतमस्तक होतो. काही जण बाहेरल्या बाहेर निघून गेली, त्यांच्या चरणी 3 वेळा नतमस्तक होतो. काही जण घरात बसून ऐकत असतील, त्यांच्या चरणी 4 वेळा नतमस्तक होतो. काही जण आम्ही या भानगडीतच नाही, प्रसाद चालू झाले येतील, त्यांच्या चरणी 5 वेळा नतमस्तक होऊन सेवेला ज्ञानेश्वर